ते सांस्कृतिक व्यवहार तपासले पाहिजेत असं सातत्याने वाटत राहतं. त्याच्याशी आपलं देणं घेणं आहे. बाकी कुठे आम्हाला सत्ता काही नको, आपण म्हणू तेच खरं, हा तर विषयच नाही. आणि म्हणून प्रश्न विचारले जावेत, लोक प्रश्नांना घाबरू नयेत म्हणून आपणच प्रश्नाला सामोरं जावं आणि आपली भंबेरी फॅफॅ उडून घ्यावी. आपण स्वच्छपणाने स्वतःच सांगावं की मी कोणी नाही आणि माझं ढोंग तुम्ही अगदी ठाकून ठोकून तपासून बघा. थोडं समाधान तुम्ही करावं की इंटरकास्ट मॅरेज जे असतील इन फ्युचर त्यांना कसं भवितव्य असेल म्हणजे करावं की नारंगी सर येणार खूप जास्त आता कॉम्प्लेक्स. कारण परवाच मी एक नाटक पाहिलं की आता कसं जगायचं असं काहीतरी त्याचं हेडिंग होतं. तर त्याच्यात ती जी व्यक्तिरेखा दाखवली आहे ती आधी खूप समाजाप्रती अशी डळमळीत तिची भूमिका असते आणि नंतर ती त्या सगळ्या अनुभवातून एवढी बेडर होते. तसं तुमचं झालंय का? नाही तसं नाही काही झालं म्हणजे वास्तव परंतु भयावह स्थितीबद्दल खूप सुंदर पद्धतीने सत्यता सांगितलीत. तर आमच्यासारख्यांनी आता नेमकं जगावं कसं याबद्दल तुम्ही सांगावं या परिस्थितीमध्ये. मला मनाला मार लागू नये यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तर याबद्दल तुम्ही काय मत व्यक्त कराल सर? मी अनुमोदन व्यक्त करतो. नकारात्मक भूमिका, खलनायक म्हणणार नाही मी, नकारात्मक भूमिका जेव्हा करतो ती भूमिका जास्त भावते. तर आपल्या बोलण्यातून असं आले की तो आपण उभा छेद दिला पाहिजे समाज व्यवस्थेला. त्या अनुषंगाने आपण तो बेरकीपणा आपण तो भूमिका साकारत करत असताना करता का असा माझा प्रश्न. ती वेगवेगळी पात्र निवडायची, कथा रचायची आणि ती पात्र बनवून पाहायचं. तर बाळासाहेब बनणं आलं मग त्या पर्स्पेक्टिव्हनी त्या दृष्टिकोनातनं पाहायचं की होर्डिंगवरनं आता मी माझ्याकडे पाहतो आणि मी म्हणतो की काय आहे फोकाचं तुझं शहाणपण, कुठली ती अणची तुझी काय काय टिवटिव, त्या शुद्ध भाषेचा एक आग्रह म्हणा किंवा काय, कुठली तुझी सांस्कृतिकता, कुठलं तुझं हे शिवता शिवत, काय हे तुझा सवता सुभा, हे काही नको आहे आम्हाला. आणि तुला काही अक्कल नाही, तू खूप बुकं शिकलास, तू खूप परंपरा सांभाळलीस, जोपासलीस, त्याला काही अर्थ नाही. मी निवडून येणार, मी सांगतो तसं इथे मॅच संपल्यानंतर गोंधळ होणार आणि मग छान सगळे तरुण आम्ही एकत्र येणार आणि कल्लोळ करणार. तर ही ह्या जगण्याची रीत आहे आणि ही आम्ही तुला सांगतो तशी तू हे कर, अन्यथा तुझ्याकडे कुठलीच ताकद नाही. अशा अर्थानं तर त्यानं मला एकटं पाडणार, तो एकटं पाडणार. आता या बाळासाहेबाशी मी बोलू पाहत होतो आणि म्हणून तो चित्रपट लिहिला की या समाजामध्ये राजकीय व्यवहारामध्ये, सामाजिक व्यवहारामध्ये जी माणसं गुंतलेली आहेत त्यांच्याशी काय पद्धतीने संवाद करता येईल. आम्ही फक्त आमच्या गच्चीत उभे राहून दुसऱ्याचा तिरस्कारच करत राहिलो तर काहीच होणार नाही. म्हणजे कालांतरानं फक्त गटातटामध्ये भांडणं होतील आणि त्यातनं हाशील काही नाही, जे की आत्ताचं पुन्हा वास्तव आहे. आता आम्ही फक्त कळप बांधतो वेगवेगळे आणि ते कळप एकमेकांना सोयीस्कर पद्धतीने एकमेकांच्या अंगावर जाऊन दरडावणी करतायत, कधी भय दाखवतायत, कधी त्यांना आपल्यात घेत आहेत. एक कळपच्या कळपच आपल्यात, मग आपला कळप मोठा झाला, असं सगळं वास्तव आहे. तर ह्या सगळ्यावरती काय म्हणून लिहायचं आहे. माझ्याकडे कुठलीच हत्यारं नाहीत आणि माझ्याकडे ना टीम पण नाही. म्हणजे मी कुठेही गेलो तरी कधी बाउन्सर वगैरे पण नसतो. काही वेळा लोक आयोजक म्हणतात की अहो बाउन्सर ठेवू, म्हणलं अहो काही गरजच नाही, त्या म्हणजे त्यांचंच करावं लागतं मग, नाहीतर हो म्हणजे मला त्यांचीच काळजी वाटते. तुम्ही चहा घेतलात का हो, तुम्ही खाल्लं का हो, कारण ते देहाने एवढे बलिष्ठ असतात, भीती वाटते. असो, पण असं ते पुलंनी फार चांगलं म्हणलं आहे, ते उद्धरण आलंच की बाबा अनावश्यक बळ गोळा करून जे ठेवायची आणि मग त्यातनं दाखवायची एक उर्मी येते. आता बळ तर आहे ना माझ्याकडं, तयार झालं आहे, तर मी आता दाखवतो. मग आता कुठं दाखवू, कोणीच नाही. मग कोणीतरी अज्ञात शत्रू शोधला जातो आणि त्याच्यावरती ते बळ दाखवलं जातं. हे तुम्हाला गल्लीत ते दिल्लीपासून ते आंतरराष्ट्रीय राजकारणात सुद्धा हे सगळीकडे पाहायला मिळेल. अनावश्यक बळ साठवतो आहोत आणि म्हणून त्याला एक वेगळा म्हणजे काय म्हणूया, त्याला प्रतिस्पर्धी विचार म्हणून असं विचार आलं की माझं बळ मी सगळं लोप करतो, मला नकोच कुठलं बळ, आणि माझं अस्तित्व म्हणून आहे त्याचाही लोप करतो आणि मग दुसरं पात्र बनतो. मी दुसऱ्याच्याच त्या दुसऱ्याच पात्रात जातो. परकाया प्रवेश ज्याला म्हणतात अभिनयामध्ये सो कॉल्ड. आता परकाया प्रवेश म्हणजे काय, आता इथे तुम्ही ती पाहिलीत की वेगवेगळी पात्र करायला मिळाली,
त्याच्यामध्ये फक्त पोटार्थीपणाच होता. असं काही फार ग्रेट काही नव्हतं. ग्रेट कधी होतं? जेव्हा ते पात्र तुमच्यापाशी येतं आणि तो माणूस म्हणून तुम्ही तो पाहायला लागता, शोधायला लागता, तेव्हा होतं काहीतरी घडतं. ते पैशाच्या, आर्थिक व्यवहाराच्या, तुमच्या प्रस्थापनाचा जो काही प्रवास चालू आहे त्याच्या सगळ्याच्या परे असतं, जर तुम्ही संवेदनशील असलात तर. कारण तुम्हाला तो माणूस एकदम अनोळखी तर असतोच, पण अपुरूपाचा आणि वेगळा वाटतो की अरे हा कोण माणूस आहे नेमका, काय याचा तर्कच मला काही समजत नाही की हा कुठून हे काय भूमिकेतनं असं बोलतोय. म्हणजे यातली पात्र आत्ता जी तुम्ही थोडी वानगी दाखल पाहिलीत त्याचा आधार घेऊन मी म्हणतोय. तर असं पात्र जे कुठल्या तरी एका निराळ्याच माणसानी कल्पना केलेलं आहे, त्याच्या तर्कामध्ये मला जाता येईल का? मग तसं करताना माझी जी काही समजूत एक गच्च चाकोऱ्या झालेल्या आहेत आणि अशानं असं तशानं तसं हे जे म्हणण्याची मला सवय लागलेली आहे त्याचा लोप करता येईल का? आणि मी साधेपणानं कोणाच्या तरी पायाशी जाऊन बसता येईल का? तसं मी माझ्या पात्राच्या, जे माझ्या वाट्याला आलं त्याच्या पात्राच्या पायाशी जाऊन बसण्याचा प्रयत्न करतो. आणि गिरीश कुलकर्णी म्हणून शक्य तितकं प्रस्थापन टाकायचा प्रयत्न करतो, फक्त घरात सोडून. घरात बरं झालं आमच्या सौंचा सत्कार केलात, म्हणजे मला आता पुढचे 2-3 महिने मस्त. तर ती मात्र सत्ता चॅलेंज करायची नाही. ते एक पुलंनी सांगितलं आहे, ते कोण ब्रिटिश लेखकाचा एक उल्लेख करत की तीच सत्ता टिकवून ठेवायची, बाकी कुठल्याही सत्तेला तुम्ही आव्हान द्या, बंडखोरी करा. पण असो, तर सांगायचं कारण म्हणजे असा स्वतःचा लोप करण्याचा एक छंद म्हणा, चाळा म्हणा, असा लागला आणि त्यातनं विचारचक्र पुढे चालू राहिलं. आणि मग ते जे विचार, तुमचे जे विचार असतात, तर ते बऱ्याचदा सगळ्यांना कळावे तर त्याच्यात खूप मोठं पाणी घालावं लागतं. आणि मग ते एवढं मोठं पाणी घातलं तर त्या विचारात काही सत्वच उरत नाही. सगळेजण म्हणतात काय मचूळ आहे, काही अर्थ नाही. तर ही कसरत कशी करायची याच्याबद्दल खूप वेळा मावशींची, सुमित्रा भावेंची संवाद व्हायचा. असं सगळं करत ह्या सगळ्या प्रश्नांचा धांडोळा घेत शेवटी तो जाऊन द्या ना बाळासाहेब नावाचा एक चित्रपट ठरला. त्याची कल्पना अशी होती की ज्या समाजातल्या घटकांशी मला बोलायचं आहे त्यांची आवड, अभिरुची ही फार मुख्यधारेतली आहे आणि त्यांना असं रंजन जास्त आवडतं आणि त्यांच्या पद्धतीचं रंजन करत या चित्रपटानं त्यांना संवेदनेचं एक सोयी टोचावी आणि त्यांना जागं करावं वगैरे. तर कलाकार भाबडे असतात, ते बरं असतं, भाबडं असावं त्यांनी. आणि म्हणजे त्यांना कोणालाही प्रश्न चांगल्या अर्थाने विचारता येतात. म्हणजे कसं की मी तुम्हाला आव्हान देतोय असं न करता प्रश्न विचारता येतात. म्हणजे कुतूहलानं, निर्व्याजतेनं, त्याच्यात एक निर्व्याजता बाकी राहते त्या प्रश्नामध्ये. आणि मग झालंच तर त्यातनं प्रवास ज्ञानाकडे होऊ शकतो. असं होतं ते कलाकाराठाई तसं असतं. तर तशा मिशानं ते प्रश्न विचारले आणि तसा संवाद साधायचा प्रयत्न केला. आणि मग तो बाळासाहेब त्याच्या पद्धतीने येतो, सामोरा जातो एका सांस्कृतिक विश्वाला. आमच्या इथली सांस्कृतिक अशा तटबंद्या आहेत, तुम्ही जर नीट पाहिलं तर. आणि सुसंस्कृत म्हणायचं काही आपल्याला कारणच नाही आपल्याला आता सध्याच्या समाजाला, कारण आम्ही नाही होत. तर ते एकदा कबूल करून टाकलेलं बरं. म्हणजे मग कसं पुन्हा सुरुवात करता येते नव्याने. आता मराठवाडा आमचा, म्हणजे मराठवाड्यानं महाराष्ट्राला संस्कृती दिली वगैरे वगैरे सगळे असं आहेच आहे. म्हणजे आता काय इतिहासात सगळ्यांनी सांगितलं वगैरे वगैरे. पण नंतर आता जे काही आम्ही एकमेकांना देतो आहोत ते काय आहे, हा ज्याचा त्याने विचारायचा प्रश्न आहे. फार अवघड परिस्थिती होऊन बसलेली आहे. आणि आमच्यातलेच मग काही सोकाजीराव पुढारी होतात, ज्यांच्या म्हणजे बळ ज्यांच्याकडे अतिरिक्त असतं ते पुढारी होतात आणि ते पुढारी पण आमच्यावर लादतात. अशी परिस्थिती आत्ता आहे. पण ह्या सगळ्याबद्दल आम्हाला पोटतिडकीने काही वाटावं अशी कुठे काही व्यवस्था नाही. माणसाला एकटं पाडण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर तो जरा दुकटा होऊ पाहिल तर त्याचा कळप बांधला जाईल अशी व्यवस्था झालेली आहे. त्याच्यामध्ये तंत्रज्ञान आहे, त्याच्यामध्ये भांडवल आहे आणि त्याच्यामध्ये राजकीय व्यवस्था आहे. असं सगळं आहे. आणि या सगळ्या मोठ्या अशा अजस्त्र अशा व्यवस्थेच्या पुढे माणूस, व्यक्ती एकदम जे की समाजाचं एकक आहे, तर ते फार एकटं पडल्यासारखं आहे. तशी अवस्था मी सध्या माझी अनुभवतो. तशीच अवस्था प्रत्येक वेळी एखादी संहिता लिहिताना असते की हा मला वाटलेला विचार जो आहे
स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, याचा धांडोळा घ्यायसाठी वळू लिहिला की हे नेमकं काय आहे स्वातंत्र्य आणि मिळतं का कोणाला, आणि खरंच कोणी अभिव्यक्त करू शकतं का, त्याचा आनंद लुटू शकतो का या लोकशाही व्यवस्थेमध्ये, असा अगदी अत्यंत कसं म्हणूया खराखुरा पडलेला प्रामाणिक प्रश्न होता. त्याचा धांडोळा घेत वळू ही संहिता सिद्ध केली की शेवटी तुम्ही काहीतरी आरोपण करता आणि जो स्वतंत्र म्हणून राहू पाहिल, जो एकटी नवी वाट पाडेल, त्याच्यावर लांछन देऊन त्याला परत कळपात ओढता. त्यामुळे ते शेवटी तो त्या फॉरेस्ट ऑफिसरला म्हणतो की बाबा तुम्ही शेवटी त्याच्या आमच्याही पायात दावं टाकायला निघाले काय, तुम्ही करा लग्न झालेल्या माणसानं पहा की नवीन कोणी तरुण माणूस असला तो सहन नाही होत, कधी करायचं याचं लग्न वगैरे असं होतं. अहो कशाला करायचं, त्यांचे ते बघतील की, पण तसं नाही होत. तर आम्ही सातत्याने आमच्यासारखा करण्याचा प्रयत्न करत राहतो समाज, आणि तो काही केल्या होत नाही. आणि हे वाक्य दोन्ही अर्थाने खरं आहे. म्हणजे जी चांगली विचारवंत माणसं असतात, म्हणजे सावंत सरांसारखी, त्यांचा जो सद्भावनेवरचा सत्कृत्यावरचा जो प्रगाढ विश्वास आहे तो थक्क करणार आहे आणि ते अत्यंत सकारात्मक दृष्टीने पेरत राहतात. म्हणजे मी काय वाणचंदनाचे पेरीत चाललो असं ते गाणं आहे, वैशाख वणवा पेटलेला आहे आणि मी फक्त ते वाण पेरत चाललो, मला माहीत नाही की त्यांना झाड येईल नाही येईल, गारवा होईल न होईल, मला माहीत नाही. ह्या पद्धतीचं कन्व्हिक्शन, ह्या पद्धतीची सकारात्मकता ही अवघड असते. माझ्या ठाईत तर ती अजिबातच नाही. पण म्हणून सावंत सरांच्या थोडंसं पायाशी जाऊन बसायचं, मग थोडं जरा बरं होतं. असो, तर सांगायचं कारण म्हणजे बाळासाहेब लिहिताना हा सगळा विचार कल्लोळ होता, वळू लिहिताना हा सगळा विचार कल्लोळ होता. या सगळ्याचं करायचं तर काय करायचं, विहीर लिहिताना तेच होतं की सरते शेवटी इतकंसं किडा मुंगी आयुष्य, एवढ्या मोठ्या अजस्त्र पसाऱ्यामध्ये तुम्ही कोण कुठले, इतक्या साऱ्या आकाशगंगा, इतकं सारं प्रसारण पावणारं अवकाश, आणि त्या भौतिकशास्त्रातल्या त्यातल्या संकल्पना आणि ह्या सगळ्याशी बांधून राहिलेला हा एवढीसा टिचभर देह, तर त्याचं ते काय म्हणूया, त्याचं ते काय महाभारत करत बसायचं. गेला तर गेला. आणि असं का नाही होत, आपलं माणूस गेल्यावर मात्र खूपच पराकोटीचं दुःख होतं. असं का होतं, अशा अर्थाच्या प्रश्नाच्या वावटळीत ते विहीर नावाचा चित्रपट लिहिला. श्रद्धेचा असाच प्रश्न तयार झाला. श्रद्धा ठेवायला काय हरकत नाही, चला ठेवू श्रद्धा. मग आता मला जिथे जिथे अनुभूती आलेली आहे तिथे मी श्रद्धा ठेवतो. म्हणजे उदाहरणार्थ आत्ता जसं सांगितलं असं की सावंत सरांमध्ये मला श्रद्धा ठेवायची वाटते, कारण मी अनुभूतीच घेतो ना, ते काम करतात, ते दिसतं मला, अनुभवायला येतं. पण अदरवाईज नुसत्या सांगितलेल्या कपोलकल्पित गप्पा आणि त्याच्यातनं तयार केलेला एक भ्रम, ह्याला श्रद्धा कसं म्हणता येईल. आणि मग त्या श्रद्धेला आम्ही जर प्रश्न विचारले तर का बरं, अडचण काय, तर आम्हाला कॅनडातल्या एका आजींचा फोन आला. ते म्हणले तुम्ही चांगले दिसता माणसं, रस्त्यावर याल, तुम्ही दत्ताला हे करताय म्हणे, दत्ताला प्रश्न विचारताय. अहो म्हटलं दत्ताला नाही प्रश्न विचारते, माणसांना विचारतोय जे दत्ताची उठाठेव करायला निघालेले. बरं, आता काही विशिष्ट नावं तुम्हाला एकेरी किंवा सलगीनं घेता येत नाहीत. सचिन तेंडुलकर असं म्हटलं तर आपण सलगीनं एकेरी नाव घेतो. तशा अर्थाचं समाजाचे काही यमनियम इतके दांडगे व्हायला लागले की ज्याचं नाव ते, जरा तुम्ही काही म्हणाल तर काठ्या लाठ्या घेऊन टोळधाड येईलच. हा कुठला समाज आहे आणि हे कुठला विकास आहे, हा कुठली प्रगती आहे. मला तर फार म्हणजे विषाद वाटतो आणि वैषम्य वाटतं की हे काय नक्की काय चाललेलं आहे. म्हणजे जी होती ती सहिष्णुता म्हणा, सुसंस्कृतता म्हणा, सुबकता म्हणा, ती घालवून टाकली, सहृदयता म्हणा, ती घालवून टाकली. आणि आता आम्ही असं म्हणतो आहे की अहो कुठल्याही गावात जा, इतका मननाचा वेळ लागतो, रस्ते खूप छान आहेत, माणसांना कुठे कळतं कसे वापरायचे, ते उलटे येतात ना, त्याचं काय करायचं. आम्हाला सुसंस्कृतता ही शिकवायची राहून गेलेली आहे. त्यामुळे आम्ही खूप झालो आता मोठे, खूप डिग्र्या प्रत्येकाकडे आता 7-8 वगैरे असतात, कारण गल्लोगल्ली कॉलेज आहेत. कुठं सुदूर पार कुठेतरी भूखंड दिसला कॉलेज येतं तयार होतं. तर अशी परिस्थिती आत्ता आहे की शिक्षण बाजारात अगदी भरपेट, अगदी टोपल्यानी मिळतं आहे. आणि सगळी माणसं शहाणी, हुशार, माहितगार अशी सगळी आहेत. पण त्यांना वाहन कसं चालवायचं कळत नाही, संवाद कसा करायचा ते कळत नाही. ते गाडीवर असतानाच संवाद करतात. म्हणजे मी नोंद घेण्यासारखं आहे ते. कोणीतरी असा जर एक तपशील शोधलाच कोणी अभ्यासकानं, तर साधारणपणे संवाद करायला उत्तम काळ
तो स्टेअरिंगवर असतानाच असं उत्तर येईल आपल्या समाजाचं. ते स्टेअरिंगवर कंपल्सरी ते बोलतात. बाकी इतर वेळी त्यांना बोलायचं नाही आहे, त्यांना समोरासमोर भेटायचं नाही आहे, सांगायचं म्हणजे काहीच नाही. समोरासमोर जर बसले इव्हन घरातली माणसं तर ती पटकन मोबाईल पाहू लागतात. अशी अवस्था आमची होऊन बसलेली आहे. तर या सगळ्यावरती एक काय म्हणूया, एक पदार्थ, मी एक माणूस, या नको नको त्या लोकांनी, लेखकांनी, काम करणाऱ्या माणसांनी, मोठी माणसं जी जी काय आयुष्यात आली त्यांनी उगाच काहीतरी एक संवेदनांची काय टोचणी लावून दिली आणि म्हणून हे व्यापारीशु व्यापार असा करत राहिलो. आणि मग त्यातनं काही संहिता आल्या आणि संवाद करण्याची एक नंतर खोड लागली, आवड लागली आणि म्हणून बडबड करत राहिलो. मग बरेच ते आता चित्रपट विकावा लागतो. चांगला सिनेमा केला तर तो लोकांना आवडत नाही. आता ही गंमत आहे. म्हणजे आमच्याकडे चांगली अभिजात कुठली कला असेल, कुठलीही असो, संगीत, नृत्य, ह्या सगळ्या भरभरून होत्या, त्या आम्हाला आता कळेनाशा झाल्या आहेत. म्हणजे बघा आम्ही कुठे, आमचा विकास कसा झाला आहे, आम्हाला त्या कळेनाशा झाल्या आहेत. मग ते आम्ही जर कुठलं असं एखादं चांगलं अभिजात कलेचं सादरीकरण होत असेल तर आम्ही म्हणतो अहो नाही हो ते फार अवघड झाले, ते DJ लावा. किंवा आमच्या लग्न समारंभात, विधींमध्ये आता त्या संगीत नावाच्या ह्याच्याखाली अत्यंत आडमाप अशा देहाचे शिवपुरुष स्त्री मंडळी नृत्य करतात. समूह नृत्य करायला हरकत नाही, समूह नृत्य चांगली गोष्ट आहे, पण ते बीभत्स गाण्याच्या त्या तालावरती करत राहतात. असो, आमचे सांस्कृतिक व्यवहार तपासले पाहिजेत असं सातत्याने वाटत राहतं. त्याच्याशी आपलं देणं घेणं आहे. बाकी कुठे आम्हाला सत्ता काही नको, आपण म्हणू तेच खरं, हा तर विषयच नाही. आणि म्हणून प्रश्न विचारले जावेत, लोक प्रश्नांना घाबरू नयेत म्हणून आपणच प्रश्नाला सामोरं जावं आणि आपली भंबेरी फॅफॅ उडून घ्यावी. आपण स्वच्छपणाने स्वतःच सांगावं की मी कोणी नाही आणि माझं ढोंग तुम्ही अगदी ठाकून ठोकून तपासून बघा. माझ्या शब्दातली सोंग, माझ्या वर्तणुकीतली सोंग सगळी तपासून बघा, दाढी मिशा खेचून, असं मला सांगावंसं वाटतं. आणि करू एवढं शकतो. लोकोत्तर लिखाणा इतकं, कारण झालं काय की जर तेच परत आहे की चांगल्या दर्जेदार शिक्षणाचं जे महत्त्व आत्ता आपण ज्यांच्या स्मृती प्रत्यर्थी ते सगळे जमलो आहोत, तर अशी जी माणसं चांगल्या शिक्षणाचं महत्त्व समाजाला ओरडून ओरडून सांगत असतात, पण ते आम्हाला पटत नाही अथवा काय माहीत नाही. आम्हाला यशस्विता देणारं, जास्त पैसे मिळवणारं, अमेरिकेकडे लवकर नेणारं, अशा अर्थाचं कुठलं तरी शिक्षण मधल्या काळात ती सगळी वाटळ लाट आलेली आहे आणि ते सगळे तसेच शिक्षित आहेत लोक. आणि त्याच्यामुळे आता झाडाला लागलेली जी फळं आहेत, म्हणजे आता तुम्ही जर पाहिलं तर बऱ्याच शहरामध्ये, हा माझा अनुभव म्हणून सांगतो, तुमचं निरीक्षण वेगळं असू शकेल, की माझ्या पुण्याच्या घराच्या परसात आंब्याची झाड आहेत, तर त्याला अगदी लगडतात, फळं बिळं लागतात, भरपूर कैऱ्या बिऱ्या. तर परवा आम्ही असे काढून बिडून आणले फळं, तर माझे 2 मित्र म्हणाले याला काय बाकी शेजारपाजारांचा त्रास नाही का? म्हणलं कशाला? तर म्हणे आंबे लागतात त्याला. म्हटलं म्हणजे मला नाही कळलं. नाही म्हणले तोडून नेणं, पोरं हे ते. अरे म्हटलं काय, जर तसा त्रास झाला असता तर किती बहार. माणसांना अप्रूप कुठं उरलं आहे? झाडावर लागलेल्या जांभळाचं, एखाद्याच्या परसातल्या पेरूचं. आत्ताच्या पोरांना ह्याच्यापासून आम्ही कोसो लांब नेलं त्यांना. तो इथेच सगळं ते पेंट करत राहील, त्याला ग्वावा म्हणून काहीतरी त्याचं इथेच दुकान करेल, गेम खेळेल त्याचा अथवा काही. पण झाडाला लटकलेलं एखादं फळ आहे, ते पक्व होतं आहे, त्याचा सुगंध आहे, त्याच्याकडे आकृष्ट होणारा पक्षी आहे, ह्या वास्तवाशी कोणाचं म्हणजे नातंच उरलेलं नाही आमचं. आणि ते पुढच्या पिढीला त्या वास्तवाशी आम्ही वाकिफ करून देणं, त्याचं एक दोघांची आत्मिक गाठ बांधणं, हे करायचं राहून गेलेलं आहे. आणि ते कदाचित म्हणजे मी माझ्या पुरतं जबाबदारी त्याची घेतो. म्हणजे शक्य तेवढं आता मला एकच आपत्ती ते तिला ती संवेदनशीलता माझ्या मुलीला देण्याचा मी प्रयत्न केला आहे खरा, की व्यवस्थेबाहेरचं जे शिक्षण आहे तेच खरं जास्त मला महत्त्वाचं वाटतं. म्हणजे जीवन नावाचा जो प्रकार, जो जगणं नावाचा प्रकार जो अव्याहत चालू असतो, जो करतच राहतो आपण कळत नकळत, श्वासा इतका तो काय म्हणूया सहज आहे आणि उत्स्फूर्त आहे. तर तो करत असताना आम्ही गाठीशी काय नेमकं बांधतो आहोत ह्याचा एक धांडोळा घेण्याचं काम सातत्याने शिक्षण व्यवस्थेनं पण करावं असं वाटत राहिल्यामुळे, असं करत राहिल्यामुळे. कारण मी ज्या व्यवस्थेमध्ये शिकलो तिथले गुरुजन ते करत होते, मला तर त्यांनी घडवलं ना.
मला त्यांनी एक निसर्गाची ओढ दिली, मला एक परदुःखाबद्दल समजूत दिली, मला सांगितलं की गड्या हा एवढाच ध्येय, म्हणजे उदाहरणार्थ इथला गांधी बाबा काय तत्त्व सांगत होता याचं मला नेमकं भान असेल तरच मी वावदूकपणे कुठला तरी भ्रम जो काही पसरवला जातो त्या लाटेवर स्वार होऊन माझ्या देशाचे जे मानचिन्ह आहेत त्यांना पायदळी तुडवणार नाही आणि मी उगत जाऊन काहीतरी वावदूक बोलणार नाही, होय की नाही. मग ते फक्त अमुक विचाराचा आणि तमुक विचाराचा उजवा आणि डावा असा भेदाभेद मी करत बसणार नाही. त्या विचाराच्या नेमक्या मुळाशी जाईन आणि समजून घेईन. असो, तर असा सगळा हा आजवरचा वेडावाकडा प्रवास आहे. समाजाने काहीतरी यमनियम करायचे, प्रस्थापन करत बसायचं, सांगत राहायचं की ही चौकट, असंच दार, या दारानं जा, त्या दारानं ये, इथे बस, या सगळ्याला प्रश्न विचारत राहिलो. मग ते म्हणले की बाबा नाही हा तुम्हाला पैसे मिळणार, तुम्हाला पुरस्कार तर अजिबातच देणार नाही आणि तुम्हाला वर्गाबाहेर उभं करू अंगठे धरून. म्हणलं हरकत नाही, चला वर्गाबाहेर उभं राहू. आणि अशा पद्धतीचा मार्ग आजपर्यंत चालत आलो आहे. त्याचं पर्यवसान असं होतं की आमच्याकडे त्या बॉलिवूडमध्ये काम करून इकडं तिकडं काम करूनही पुन्हा पोटार्थीपणा काही चुकलेलं नाही. आणि पण ती मजा आहे, त्यामुळे ते बरं आहे. कारण ज्या व्यवस्थेने मला वाढवलं ती गरीब होती, अर्थव्यवस्था. म्हणजे अर्थव्यवस्थेच्या अंगाने मी बोलू पाहतोय. समाजवादी वगैरे असं सगळं ते अर्थकारण होतं आणि सगळेच गरीब होते. पण तेव्हाचं तुम्ही संवाद, तेव्हाचं तुम्ही काय म्हणूया व्यक्ती आणि समाज यांचं नातं हे तुम्ही आठवून बघा, फार चांगलं होतं. समाज येत असे धावून, आताही येतो, असं नाही, अपवाद असतातच आणि आम्ही माणसं जोडतच असतो. या सगळ्याला व्यक्ती सातत्याने ओरखडे काढत असतात, पण चित्र तयार होतं आहे, गडद होत जातं आहे. आणि त्यावेळी प्रखरपणाने कोणीतरी एक उभा छेद दिला पाहिजे त्याला. हे बाळासाहेबमध्ये दाखवायचा प्रयत्न केला की आपली इमेज, माझी जी काही प्रतिमा म्हणून मी तयार करतो आहे किंवा कळत नकळत होते आहे, तिला सातत्याने छेद द्यावे लागतील आणि आपल्या आतलं बघत राहावं लागेल. ते मारुतरायांनी जसं फाडलं होतं की आहे का नाही बाबा, म्हणजे इतरांना दाखवण्याच्या मिशानं कवीना आपल्यालाही कळतं की इथं काय आहे. तर अशा अर्थाचं एक त्या प्रतिमेचं विच्छेदन असं होत राहावं असं फार तळमळीने वाटत राहिलं. आणि ते बरं, आता हे बोललं केलं, सिनेमात दाखवलं, पण तुम्ही करता का? तर तुमच्या पातळीवर पण ते करायला पाहिजे. तुम्ही तुमच्यात बदल घडवून आणले पाहिजेत. तुम्हाला जास्त सर्वसमावेशक तुमची स्वीकारशीलता वाढते का? तर फार मोठा अवघड गोष्ट आहे. बोलायला ठीक आहे, करताना जगताना अवघड प्रश्न आहे. म्हणून तो आत्ता नवीन आम्ही एक बाप्या नावाचा चित्रपट केला की एक वेगळ्या समजुतीची माणसं जन्मानं येतात, त्यांची धारणा काही वेगळी असते, लैंगिक धारणा असेल, इतर कुठल्या अर्थाने धारणा असेल, त्या सगळ्यांना आम्ही आपलं म्हणणार की नाही म्हणणार. तर माझा मूळ स्वभाव कल असा होता की नाही, असं नाही, हे अनैसर्गिक आहे. तर अज्ञान नावाची जी गोष्ट आहे ना ती मला फार प्रिय आहे, खरंच सांगतो मी तुम्हाला. ती ठाई भेटते एकतर आणि मज्जा येते. त्याचा फार चांगला उपयोग होतो की जेव्हा केव्हा तुमचं असं काही प्रस्थापन होतं तेव्हा पटकन तुमच्या अज्ञानाला शीळ घालून बोलवायचं, ते जागेवर बसवतं. ते म्हणतं काय नाही गड्या, असं ते त्यांचा मोठेपणा आहे, हा हे त्यांचा मोठेपणा आहे, तुझा नव्हे, तू आपला तिथेच आहे. असो, तर या अज्ञानाला बरोबर ठेवल्याने होतं असं की कुतूहलानी काहीतरी मग प्रश्न तयार होतात. म्हणून मध्ये आम्ही सावंत सरांबरोबर मला आठवतं की AI बद्दलचं चिंतन चाललं होतं MKCLमध्ये. बरं, MKCLमध्ये सगळे हुशार आहेत बरं का, आणि त्यांची कार्यसंस्कृती इतकी देखणी आहे, ती सावंत सरांनी स्वतः आखून देखून दिलेली आहे. आणि माझ्यासारखा अत्यंत बेशिस्त माणूस तिथे नेमला आहे की म्हणजे तो असतो ना एक काहीतरी ॲब्सर्ड स्ट्रोक, तसं असावं ते काहीतरी. पण सांगायचं कारण म्हणजे तिथे ते AI वरती चर्चा चालली होती आणि मग सगळ्यांना विचारलं तर मला असं वाटलं की माझ्या अज्ञानालाच यांनी घाला घातला आहे. तो मला त्रासदायक वाटतो की माझं अज्ञान एका अर्थानं मला माणूस ठेवतं, मला यंत्र बनवत नाही. मला प्रत्येक प्रश्नाचं माझ्यापाशी उत्तर आहे याचा दंभ माझ्यापाशी तयार होत नाही. आणि त्यामुळे मला बरं वाटतं आता हे AI आल्याने अवघड होणार आहे. जो तो आता आईन्स्टाईन आहे अशीच अवस्था, कारण तो पटकन छुपेपणाने खाली काहीतरी करतो आणि लगेच तुम्हाला दाखवतो. हां, म्हणजे तुम्ही सहजपणाने म्हणा की इथून ना 12 मैलावरती ते साधारण गाव आहे की तो म्हणतो नाही 14.5. अरे तुला काय एवढ्या तपशिलात तू जाऊन मला असत्य ठरवण्याचा चंग बांधायचं कारण नाही.
हा जो मोकळेपणा होता, ही जी काय हे जे मोघमपण होतं, त्याच्यामध्ये फार चांगली अभिव्यक्ती आणि सुंदर आणि ॲकोमोडेशन म्हणजे किंवा दुसऱ्याला स्वीकारण्याची एक फार चांगली वृत्ती होती. आता काय झालं, माहितीने काय केलं, नेमकेपणा तो खूप आणला. आता एवढ्याला एवढं आणि तेवढ्याला तेवढं, आणि प्रत्येक ठाई ती माहिती की आम्ही अनुभूतीच्या ऐवजी त्या माहितीच्या भ्रमामध्येच भरकटले जातो. म्हणजे रूप महत्त्वाचं आहे. अर्थाच्या मागे जाण्यात खरं तर अर्थ नाही. मला वाटतं कोलते सर, प्रभाकर कोलते, थोर चित्रकार, त्यांचं प्रदर्शन लागलं आहे इथे नाशिकात, ते जाऊन बघा आवर्जून. चित्रकार फार शिकवतात खूप, पण त्या मगाशी जसं तुम्ही म्हणालात की चित्रकलेच्या शिक्षकांचा आम्ही म्हणजे इतका उपहास केला आहे, त्यांना काही महत्त्वच नाही आहे आमच्याकडे. आणि ते रवींद्रनाथ टागोर तिकडे सांगून गेले, त्यांनी शांतिनिकेतन केलं आणि तिथे चित्रकला आणि संगीत याला महत्त्व दिलं, आणि आमच्या इथनं संगीताचा तासच संपला. तर मी ज्या शाळेत शिकलो ती नवीन मराठी शाळा, त्याच्यात संगीताचा तास होता. 2 विद्यार्थी जायचे, हार्मोनियम उचलून घेऊन यायचे, मग गायन गुरुजी यायचे, गायन गुरुजी असं नाव होतं त्यांना, गायन गुरुजी यायचे, ते आमच्याकडनं गाणं म्हणून घ्यायचे वगैरे. यानं काय मिळत होतं पुढे जाऊन, काहीच म्हणजे त्याचं काय होईल याच्याबद्दल काहीच आदमास नसावा शिक्षकांना. पण ही जी कोण आली आहेत ती माणसाची लेकरं आहेत, त्यांना माणूस बनवायचं आहे, त्यांना माणसातलं सौंदर्य दाखवायचं आहे की माणूस काय काय करू शकतो. निसर्गानं गाणारा आवाज दिला नसला तरीसुद्धा साधनेतनं रियाजातनं तो गाता होऊ शकतो, है की नाही. तर या अर्थाचं एक त्याला इतरांना सावली देण्याचा एक वृक्षगुण त्याच्यामध्ये स्वतःमध्ये नंतर डेव्हलप करता येऊ शकतो. अशी उपरती त्याला दिली जाणं म्हणजे शिक्षण आहे असं सांगणारे शिक्षक सुदैवानं होते. असो तर ते AI आता सर नुकतंच मी म्हणजे आता हे परत माझं नाही आहे, पण इकडून तिकडून बाजारातनं आणल्यासारखं की ते आता म्हणे AIच्या तंत्रज्ञानामुळे ते सगळे जे सर्व्हर आहेत ते मेमरी खूप खातं आहे असं मी ऐकलं. खरं आहे का ते? आणि ते किती मेटाफॉरिकल आहे. म्हणजे ते AI म्हणे ते मेमरी खातं आहे, त्याच्यामुळे मोठे सर्व्हर पाहिजेत, मग त्याला भांडवलाची गुंतवणूक पाहिजे. मग ती गुंतवणूक करण्यासाठी या मोठ्या कंपन्यांनी नोकऱ्या कमी केल्या, काढून टाकले लोक, की म्हणले नको आता, कारण ते यंत्र मोठं महत्त्वाचं आहे तुमच्यापेक्षा. आणि परवा आमचा बुद्धिबळाचा जगज्जेता मॅग्नस कार्लसन तो असं म्हणाला की कदाचित माझं वय होतं आहे पण मला आठवलंच नाही काही. ही फार मोठी भीतीदायक चिंताजनक अशी गोष्ट आहे जी हळूहळू रोज आमच्या ठाई घडते आहे. आमच्या स्मृतीला एक चांगला देखणा मार लागलेलाच आहे आणि त्यायोगे आमच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला आहे असं मला वाटतं. आणि आमची स्मृती फार बाधित झालेली आहे. नेमकं काय लक्षात ठेवायचं याचं आम्हाला काही आकलन राहिलेलं नाही. किंबहुना स्मृतीचा काही उपयोग आहे का याच्याबद्दलच आमच्या मनामध्ये प्रश्न झाला आहे, कारण सगळं उपलब्ध आहे. पण नको ते मात्र जागवलं जातं आहे, त्या आठवणी येत आहेत. आणि आम्ही त्या नको त्या जुन्या आठवणी कुठल्या तरी ज्याला इतिहास वगैरे म्हणून आम्ही एकमेकांना म्हणजे मारण्यासाठीच त्याचा वापर करतो आहोत, दूर करण्यासाठी परस्परांना एकमेकांपासून, अशा सगळ्या गोष्टी आहेत. असो, पण ह्या सगळ्या प्रयत्नामध्ये मी सावंत सरांबरोबर जातो, मी त्यांच्याबरोबर शक्य तेवढा प्रवास करतो, त्यांच्या बैठकीला बसायचा प्रयत्न करतो आणि त्यातनं मला असंच कळतं की मी माझी स्वीकारशीलता जशी वाढवीन तशी लोकांपाशी जाऊन हेच म्हणेन की गड्याओ स्वीकारशीलता वाढवू. आपण म्हणूया ना, चला उजव्यांनी डाव्याशी मैत्री करू, डाव्यांनी उजव्याशी मैत्री करू, संवाद घडवू. इथे ही परंपरा होती, साहित्यात होती, कलेमध्ये होती, राजकारणात सुद्धा होती. कशासाठी एक गटतट आणि इतकं कंपार्टमेंटलायझेशन? ते 0101ची भाषा तंत्रज्ञानाला ठीक आहे की त्यांच्यासाठी सोयीचं आहे, अल्गोरिदममुळे म्हणजे गटविभागणी केली जाते, ज्याला त्याला या मापाचं शर्ट या मापाचं काय झबलं विकता येतं, त्याच्यासाठी गरज आहे. कोण काळा, कोण बुटका, कोण उंच, ह्याचं सॅग्रिगेशन करण्याची गरज आहे बाजाराला. ते करत राहतील, पण म्हणून माणसांनी आपल्या नित्यव्यवहारात ते करत बसायचं कारण नाही. त्यांनी उलटं एकसामायिकत्व किंवा आमच्या सगळ्यामधला एक दुवा काय तो बघितला पाहिजे. तर मग अशा पद्धतीने लाखो करोडो माणसं एकत्र आणण्यात गंमत आहे. नाही तर उगाच रस्तेच खोदणं आहे फक्त, नाही का? हे नाशिकचं म्हणतोय मी. काय बाबा आता तुमच्या अवघडच येते. पण तुम्हाला सांगतो, आम्ही कुंभमेळ्यात जाऊन एक छोटा लघुपट केला होता. अरे कॅरेक्टर्स म्हणजे बहारदार कॅरेक्टर्स येतात, काय धमाल येते, मजा येते. असो, तर दृष्टी
विकसित करणारे चित्रकला शिक्षक समाजाला फार निकडीने हवेत. पाहावं कसं, काय पाहावं, किंबहुना पाहावं कसं, पाहतो तर आम्ही सगळेच आहोत. आमची दृष्टी स्वल्प झालेली आहे नाही का, त्या फोननी बांधून ठेवली आहे. त्याच्याबरोबर जे नुसतं श्राव्य आहे ते श्राव्य आता दृश्य स्वरूपात यायला लागलेलं आहे. म्हणजे रेडिओ, आमचे मैत्रिणी, आमच्या मित्रमैत्रिणी आहेत काही रेडिओचे मंडळी, ते रेडिओला आता दृक अवधान आलेलं आहे. म्हणजे त्याच्यात सुद्धा दृश्य दिसतं. कशासाठी हा अट्टाहास आहे, तर बाजाराचा हा नियम आहे म्हणून ते केलं जातं. त्याच्यातनं पैसे होतात, त्यातनं काय होतं, प्रस्थापन होतं कंपनीचं, कंपनी मोठी होते, त्याला खूप पगार, मग माझं फार्म हाऊस, मग माझी इकडे इन्व्हेस्टमेंट, मग माझी दुबईत जागा किंवा असं वगैरे वगैरे. ते हे सगळं फार उभं गाणणारं अशा पद्धतीचं असं सगळं वास्तव दाटतं आहे. ह्याचं रूप मला भीती घालतं आहे. आणि त्याच्यामधनं पळवाट म्हणजे मग अशा काही सज्जन माणसांच्या सोबतीत जाणं, त्यांच्या निमंत्रणाचा पडत्या फळाची आज्ञा असल्यासारखं लगेच स्वीकार करणं, मी येतो असं म्हणून येणं. नाही तर खरंच सांगतो, बोलण्यासारखं फार काही माझ्यापाशी नाही. मी जे काय आहे ते बोलून तर चुकलोच आहे. आता नव्या ह्याच्यामध्ये मतिगुंग होण्यासारखी परिस्थिती आहे आणि त्या अर्थानं मनाला मार लागला सर. म्हणजे नवा विचार ठेवायचा तर कसा ठेवायचा, ह्याच्यातनं नवीन विचार येईल कसा. अनुभवाच्या बाबतीत मी इतका तोकडा पडत चाललेलो आहे. माझे अनुभव तुमचे अनुभव फार काही वेगळेच नाहीत, कारण तुम्ही लगोलग जरा काही वेगळं आलं की तिथे ते लिहून कळवतायच मला की बघा मी किती एक्झॉटिक अनुभव घेतला, की माझ्यात तीच ईर्ष्या लागते की मी पण तोच घेतो अनुभव, मी दुसरा नाही घेत. म्हणजे साधं काहीतरी माझं जे आता फलटणच्या माळावरनं मेंढ्या घेऊन कोकणात जातात विशिष्ट ऋतुमानानुसार, आभाळातली हालचाल बघून, झाड्या वारांच्या हलण्याचा आदमास घेऊन, वाटेत आपल्या मेंढ्यांना कुठं खायला मिळेल याची पूर्ण दरोबस्त कल्पना ठेवून मनाशी तिकडे जातात. तिथल्या कुठल्या तरी शेतकऱ्याच्या शेतात विसाव्याला त्या बसवतात, त्याचं कल्याण करून देतात, त्याचं भात चांगलं येतं आणि नंतर घाट चढून वरती येतात. हे वर्षानुवर्ष करणारी माणसं आहेत. त्यांच्यापाशी ज्ञानाचं संचित तयार आहे. ते तुम्हाला मला आता नव्या तंत्रज्ञानाला सुद्धा त्याला 50 ॲप डाउनलोड करावे लागतील आणि तरी ते अचूक मिळेल का नाही माहीत नाही. आता हे सगळं आम्हाला नकोसं झालं. त्याला कुठलाही देखणा उपचार नव्हता, त्या देवाचं कुठलंही मंडन केलेलं नव्हतं, त्याचं मोठं देवालय नव्हतं. हे ज्ञान चालतं बोलतं होतं, झाडा पाना वाऱ्या झऱ्यासारखं उपलब्ध होतं सगळीकडे. आणि हेच तर देऊळमध्ये सांगितलं की बाबा तू असा मोकळा राहा, तू नको राहा एकच एक मंदिरात बांधून नको आहे तुला घालायचं. हे फक्त सांगितलं. तर आम्हाला कॅनडाच्या आजींचा फोन आला, त्या म्हणल्या रस्त्यावर याल तुम्ही. आता असं सगळं झाल्यानंतर मग मनाला मार लागतो. मग असं वाटतं की नको, ह्या सगळ्या शर्यतीचा भाग नको व्हायला. हे तुमचं चालू द्या, मी आपलं काहीतरी बघू. पण असं विन्मुख होऊन आपल्याच माणसांकडे पाठ फिरूनही जाणं योग्य नाही. आपण एक रिझन म्हणजे एक तर्क मांडतच राहिलं पाहिजे, एक वाट पाडण्याचा प्रयत्न करतच राहिलं पाहिजे. जरा दूर जाऊन ती वाट मोठी करत राहिली पाहिजे. आणि लोकांना भुलवून असं नाही म्हणता येणार, पण आकर्षित केलं पाहिजे की त्या वाटेने चला. आता आपण साधेपणाने इतकं मला लक्षात आलेलं आहे की जे म्हणून नवं चांगलं असं म्हणून ज्याचं प्रस्थापन झालं कालौघात, आणि कालौघात म्हणजे कसं शेकडो हजारो वर्षात, ते त्यावेळी एकट्या माणसानं बोललेलं होतं किंवा एकट्या माणसानं जगून दाखवलेलं होतं, ज्याच्यावर खूप लांछन खूप त्रास सगळं त्याला ते सहन करावं लागलं. ते बळ माझ्यापाशी अर्थातच नाही, आपल्यापाशी नसतं साध्या सामान्य माणसांमध्ये. पण म्हणून आपण त्याची कल्पनाच करायची नाही असंही करूया नको. न जाणो कोणी एखादा पाडेल वाट, तर किमान पक्षी मी एक 15वा किंवा 1,500वा माणूस म्हणून तरी त्याच्या पाठीमागे जाईन. अशा अर्थानं माझी सजगता मी टिकून अजून आहे. पण जसा मॅग्नस कार्लसन म्हणला की ऐन सामन्यात मला काही आठवत नाही, आठवलंच नाही आणि हे पहिल्यांदाच घडलं असं. मॅग्नस कार्लसन इज म्हणजे टाउटेड टू बी लाईक तो असा युनिक माणूस असा वगैरे, जगातला काय म्हणूया शतकातला भारी वगैरे असं त्याला समोर गोट बीट असं काय काय म्हणतात. अशा माणसाची ही अवस्था आहे, हे लक्षात घ्या. आणि का तर नव्या तंत्रज्ञानातनं शिकून आलेली नवी पिढी त्याच्यासमोर आहे वगैरे वगैरे. आणि त्याची जी काही परंपरागत गोष्ट असेल तिचा पराभव होतो आहे. तर
एकाच म्हणजे कसं म्हणूया चांगल्या संक्रमण अवस्थेत आम्ही आहोत. आम्ही चांगल्या अर्थानं जर प्रश्न विचारणारे झालो आणि प्रश्न विचारू देणारे झालो तर या समाजाला परत एकदा पुन्हा काहीतरी गंमतशीर आमच्या सगळ्या गावांना इतकं काय म्हणूया देखणं अलंकरण होतं. काय होतं तर तिथे ती माणसं होती. त्या माणसांच्या भोवती एक कुंज एक देवराई झाल्यासारखं तिथं झाडझाडोरा जमा होत होता, एक विसावा तयार होत होता. आणि मग ती शहरं त्या पद्धतीची मग त्यांची नावं घेऊन आजही आम्ही त्या दुकानं बरीच चालवत असू. पण अशी मोठी माणसंच तयार होईना. आता कसं काय म्हणजे आणि मग आम्हाला जुनेच दाखले द्यावे लागतात. जी माणसं आज हयात आहेत त्या माणसांना म्हणजे आता सावंत सरांना महाराष्ट्र भूषण द्या ह्याच्यात काय मी फार वेगळं किंवा त्याला बुद्धीचा भागच नाही. काय माणसाने काम केलं हे लगेच ओळखू आलं तर तशी कोणीच दुसरी माणसं नाही आहेत समोर. पटकन दिलं पाहिजे. ह्या अर्थाची गुणग्राहकता आम्हाला त्याच्यामध्ये उजवडावं का बरं करतो आम्ही? आम्हाला इतकं निखळपणानं गुणग्राहकतेला स्वीकारता का येत नाही? तर असे काही प्रश्न आहेत. त्या सगळ्या संबंधाने आम्ही समजुतीनं काहीतरी एक दबाव तयार केला पाहिजे. मला कुठल्या सत्तेची अपेक्षा नाही ना कुठल्या काय पारितोषिकाची. पण मला माझ्या माणसांमध्ये छान निर्भयपणाने जगता यावं जे आता नाही होत. आता मला अवघड होतं. मला सतत भय हे करावं लागतं. किंबहुना मी आता लिहूच शकत नाही संहिता. नव्याने संहिता ही लिहिली की ह्याच्या भावना दुखतील ना त्याच्या भावना दुखतील. मग म्हणजे त्या भावना ह्या काय म्हणूया निमित्त म्हणूनच दुखावलेल्या असतात. काही कोणाच्या भावना बिवना तशा अर्थानं दुखत नाहीत. ते आपल्या गटांना सांगायचं की ही भावना दुखावली म्हण आणि कर असं झालेलं आहे. त्याला जरी थांबून विचारलं म्हणजे मी तुम्हाला सांगतो एक विनोदी. आमच्याकडे एकदा पुण्याच्या रेडिओ मिरचीत बरं का हल्ला झाला आणि काहीतरी कोणीतरी बोलला असेल जॉक काय त्याला राजकीय चळवळ करायची नव्हती काही नाही. एक साधं आपलं पोरगं कोणीतरी काहीतरी बोललं आणि ती झालं ते बोलणं ते गेलं रेडिओवर सगळीकडे सर्वतोमुखी झालं. आले ना बाबा टोळकी आणि त्यांनी दनादन त्यांनी फोडल्या काचा. कारण त्याला काचा होत्या ऑफिसला. त्यांनी बाकी कोणाला काय नाही केलं पण काचा फोडल्या. तर माझ्या लक्षात आलं मी होतो तिथे कार्यालयात. तर माझ्या लक्षात आलं अरे काचा फोडतायत बरं का. बरोबर. तर मी एकाला थांबवलं पाणी दिलं प्यायला आणि म्हटलं पाणी प्या. तर त्यांनी पाणी पिलं बरं का. अजून काचा कुठे आहेत म्हणला. तर म्हटलं थांब एक आतमध्ये काचेचं कपाट राहिलंय मी तुला दाखवतो म्हणलं ती टाक फोडून चायला. काय नाही त्यांनी फोडलं ते. पण खाली नंतर ती विसाव्याला बिचारी साधीच थांबली होती आणि मीच त्यांना ज्योती रेस्टॉरंट तिथे बाजूला होतं आमच्या. त्यांना म्हणलं इथं चांगलं मिळतं खायला दाक्षिणात्य तुम्ही इथं खाऊ शकता. आणि मग तिथं गप्पा मारले. ती साधी पोरं होती त्यांना काहीच कल्पना नव्हती. कोणी पाठवलं आहे कशासाठी पाठवलं आहे काही नाही. ह्या पद्धतीने आम्ही अतिरिक्त वाढवलेलं बळ मग ते दंडातल्या बेटकुळीत असो अथवा माझ्या मागे येणाऱ्या मूर्ख कळपातलं असो ही बळं आम्ही एकमेकांना आपल्याच माणसांवर आम्ही वापरतो आहोत. हे काय आहे म्हणजे कशासाठी आहे? कुठल्याही गावात इतकी दहशत झाली आहे की रात्री 10 वाजता सगळं बंद करावं लागतं. आमच्या पुण्यात असे कचाकच आता खून पडू लागलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आम्ही वाचतो पेपरात. मग ते पेपरवाले तरी खोटं लिहित असावेत जे की ते लिहितात बऱ्याचदा. ही एक म्हणजे हा दिलासादायक बाब आहे की ते खोटं लिहितात. त्यामुळे आमच्या पुण्यात काही खूनच नाहीत. तर त्यामुळे असं आम्ही म्हणू शकतो. पण म्हणजे ते भूषणा वगैरे ऑक्सफर्ड ईस्ट वगैरे काय अशी नामाभिधानं देऊन त्या याचं एक केलं होतं. नंतर ते आम्ही 4 वाजता झोपतो. अरे 4 वाजेपर्यंत आम्ही बंद असतो काहीतरी असं. ते अजून तेच बोललं जातं त्या शहरांबद्दल. शहरांची आयुष्य मोठी असतात. त्याच्यामधले एक कुठला तरी गुण त्या माणसांनी जो चिटकवला तो त्या शहरांना देऊन दूषणं ती खराब करू नका नाही का असं म्हणावंच वाटतं. पण ते केलं जातं. असो त्या पुण्याची ओळख आता थोड्या दिवसांनी कोयता शहर म्हणूनही होईल तसंही होईल. तर हे सगळं चालू आहे. हे सगळं आपण पाहतो आहोत. मग त्याच्यामध्ये आम्ही काय करायचं? पुन्हा सातत्याने ती माध्यमं ती येतात. हे आमचेच मित्रमैत्रिणी जे माध्यमातले ते म्हणतात तुम्ही भूमिका नाही घेत कलाकार आहात भूमिका घ्या भूमिका. अरे कसली बोडक्याची भूमिका घ्या? तुम्हाला तरी आहे का भूमिका? काय भूमिका आहे तुमची? कुठली? कोण सत्ता जी मिळवायला जाणारा जो पक्ष आहे बाजारात जो निवडणुकीच्या उतरतो आहे त्याला कोणाला काही भूमिका आहे का? उरली आहे का कोणाला काही?
आणि मी कोणाची काय तरफदारी करू आणि गट त्याचा धरू? नाही मला घ्यायचा गट. त्यावेळी उत्स्फूर्ततेने मला वाटलंच जर माझ्यासमोरचा माणूस लायक आहे पाठीवर हात फिरवण्याचा तर मी जाईन त्याच्याबरोबर. तुम्ही विश्वास तर तयार करा. आहे तो विश्वास तुम्ही विदीर्ण करत चालला आहात. आणि मग कसं काय आम्ही दोघंजणं एका वाकळीमध्ये बसणार आहोत? पाऊस वरनं पडतो आहे, घनघोर काळा अंधार आहे. अशा वेळी शेजारच्या पांतस्थाबद्दल माझ्या मनात केवळ संशय आहे. आणि हे वास्तव आम्ही पाहतो आहोत ना, ह्याची अनुभूती आहे आम्हाला. मग जर संवेदनशील मन जे की सृजन पण करू शकतं ते जर कोमेजून घाबरून घरात दडून बसलं तर कशाला बोल लावायचा? मग आता इथे तुमच्या उत्तुंग अशी माणसं, शिरवाडकरांसारखं थोर व्यक्तिमत्व की ज्यांनी सरकारला जाब विचारल्यावर काहीतरी ते विश्वकोश मंडळाची रचना करण्यात आली होती. ते राज्यकर्तेही समजूतदार होते की कोण आपल्याला दरडावते. परवा आमचे महेशदा म्हणाले की सुसंस्कृतता उरली नाही महाराष्ट्रामध्ये, तर त्यांना ट्रोलिंग झालं. हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे काय पद्धतीने आम्ही व्यवहार करतो आहोत. एखादा थोर साहित्यिक असतो तर त्याला कुठली त्या अर्थानं सत्ता नको असते हो. पण तो जर तुम्हाला काही समजूत, आमच्या शिक्षकाला तुमच्या मटेरियल वेल्थमध्ये शून्य रस असतो, पण तो जर नंतर कधीतरी म्हणला की अरे फार दंभ होतोय बरं का, जरा निगुतीनं वागरे बाळा, असं तर त्यांनी म्हणलं तर त्याच्या घरी काय तुम्ही मार्गरी पाठवणार आहात का? एखादा आमच्यातलाच माणूस जर वेगळ्या सुरामध्ये गातो आहे तर गाऊ दे ना त्याला. एक चांगली हार्मनी तयार होईल, त्याचा प्रयत्न तुम्ही करा. पण समाजात आज हे होताना दिसत नाही आणि त्याचं म्हणून नवीन संहिताच कुठली लिहिता येत नाही. काय लिहायची संहिता? कारण सतत मला भय आहे की मी सगळ्यांचा उरणार नाही, मी कोणाचा तरी एकट्याचा उरीन. ठराविक शून्याचा तरी नाही एकाचा तरी, किंवा असं काहीतरी आडनिडा. आणि ते नकोसं वाटतं, म्हणून मग बोलायचंच नको, काहीच नको. असो, तर भूमिका मनाला मार लागण्याच्या संदर्भातली आजच्या वर्तमानाच्या पार्श्वभूमीवर काय आहे बुवा, तर त्याबद्दल हे असं उरफाटं मुक्त कुठली दिशा नसलेलं असं एक अनुभवातनं आलेलं असं एक म्हणणं आहे. त्याला चिंतन बिंतन म्हणायचं काहीच कारण नाही. असं एक म्हणणं आहे, असं सातत्याने वाटत राहतं. कारण माझे जिवलग आहेत दोन्हीकडे काय चहूकडे सगळीकडे आहेत आणि मला माझा जीव त्याच्यात गुंतला आहे प्रत्येकामध्ये. पण ते समाज म्हणून जेव्हा एक गणवेश अथवा एक चेहरा घेऊन समोर येतात तेव्हा मला ते भय घालतात. आणि ती माझीच माणसं, म्हणजे त्या अर्जुनाचं जे जसं झालं होतं तसं मला हातबुद्ध करतात. आता कोण पार्था आणायचा सांगायला आणि त्यांच्या विरुद्ध शस्त्र उचलायचं, म्हणजे आमचा हा खेळ चालूच आहे महाभारत कधीच्या कधी सारखं स्वकीयांविरुद्धच भांडण करत राहणं. हे नको आहे व्हायला. आणि त्याच्यासाठी म्हणून मग आमच्या ह्या सगळ्याच परंपरा, नुसते काही आम्ही मेळे भरून काही होणार नाही, यातल्या नेमक्या अध्यात्माच्या परंपरा नक्की काय आहेत? व्यक्तींनी समष्टीचं दुःख समजून घेणं आणि समष्टीनं व्यक्तीचा कैवार घेणं, नव्या विचाराचा कैवार घेणं, ह्या अर्थाचं अद्वैत साधणार आहे का नाही साधणार आहे? नाही तर डुबक्या चालूच आहेत. तर असं बहराल सगळं सध्याचं गणित आहे. आणि त्याच्याबद्दल मोकळेपणाने बोलण्यासाठी तुम्ही एक अवसर दिलात, अवकाश दिलात, तर त्यामुळे कृतज्ञ आहे. काही मंडळींना डुलकी लागते तर त्यामुळे आता प्रश्न घेऊ. कारण आजकाल हे खूप झाले हो, ते पॉडकास्ट वगैरे ते चालूच असतात आणि छान झोप लागते. तर त्यामुळे ते जोपर्यंत कृतीत काही घडत नाही तोवर त्या विचाराला काही गुंगीशिवाय दुसरा म्हणजे त्याला ते हे नाही, गुंगीच आणतो तो विचार. कृतीत काहीतरी करायला पाहिजे. असो, त्यामुळे फार भाषण आता नकोच करायला. तुम्ही कोणीही काहीही प्रश्न विचारा, माझ्या मकदुरानुसार मी उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. मला नाही आलं तर सांगीन की मला येत नाही, असं आहे. आणि बाय द वे एक महत्त्वाचा डिस्क्लेमर जो मी दरच वेळेस बोलताना म्हणतोच की बुवा आत्ताचं या क्षणाचं उत्स्फूर्ततेनं हे दाटलेलं इथपर्यंत आलेलं ते मांडलेलं आहे. त्याला कोणीही कुठलाही आधार घेऊन त्याचं काही करू नये की किंवा त्याला कुठला दर्जा देऊ नये. हे माझे एक मुक्त विचार आहेत. या क्षणापुरतंच शहाणपण आहे. उद्या ते बदलतील. नाही तर परत ते कारण नाही तर म्हणतात तुम्ही तेव्हा तर असं म्हणले आता असं म्हणता वगैरे असं काही. तर ते तसं पाहिजे. काही वेगवेगळी पात्रं असतात संहितेमध्ये आणि ती वेगवेगळी पात्रं वेगवेगळे रसपरिपोष करत असतात. आता ह्या सगळ्याचं मिळून एक कथानक आणि एक महाकाव्य तयार होत असतं. तर त्यामुळे मी सुद्धा भूमिका बदलीन फॉर दॅट मॅटर आणि बदलत राहीन. कारण मला सगळ्यांच्याच भूमिका इंटरेस्टिंग वाटतात.
आणि त्याच्यामध्ये कुठला विधिनिष काय म्हणूया त्याला भेदभाव मी करू इच्छित नाही. भेदाभेद भ्रम अमंगळ हे तुकोबाचं वाक्य आम्हाला जगून बघायचं प्रयत्न करायचा आहे. आणि मी जसं त्या चित्रफितीत होतं की अस्पृश्य असा शब्द माझ्याबद्दल वापरला गेला, मला फार अभिमान वाटला, बरं वाटलं. त्या अर्थानं अस्पृश्य राहावं. समाजाच्या या सगळ्या इल्स ज्याला म्हणूया, जे की एक नवे काय म्हणतात त्याला, ट्रेंड्स, नवे जे ट्रेंड्स येतात त्याच्यापासून दूर राहावं. इकडचा म्हणजे सातत्याने माणूस रेफरन्शियल होतो आहे, ह्याचं नाव घ्यायचं आणि ते चिटकून टाकायचं आणि दुसऱ्याचं अज्ञान काढायचं अथवा स्वतःची भूमिका म्हणून मांडायची. ह्या गोष्टींपासून दूर जायला हवं. स्वतःचं एक काही जे काही तोडकं फोडकं फुटकं तुटकं विधान असेल तर करण्याचा प्रयत्न करायचा. काय होईल, कोणी येणार नाही फॉलोवर, एकही माणूस नसेल मागे, भले बहादर, कशाला हवी ती जत्रा. असो तर असं एकंदरीत आहे. तर तेव्हा आत्ताचं एवढं फार गांभीर्याने घेऊ नका, इथेच सोडा, नंतर सुखाने मस्त छानपैकी जा. मग आपल्याला येते दिवसात मोठा आपल्याकडे सण आहे नाही का, म्हणजे ॲग्रिगेशन आहे ना, समारंभ आहे मोठा, माणसं येणार आहेत, तर त्या विचारामध्ये राहा. आणि आपण मग नंतर मला भोजन आहे, तुमचं माहीत नाही. असं होतं. प्रश्न कोणाला काय विचारायचं असलं विचारूया. अरे आहे. चालू आहेत प्रश्न, बरेच प्रश्न आहेत. मला असं वाटतं आपण एक एक प्रश्न घेऊया, सगळ्यांना संधी मिळणार आहे. सर नमस्कार. सर मसाला चित्रपट जो आहे तो अत्यंत अविस्मरणीय होता आणि त्यात एक मसाला हां की प्रवाळकर म्हणजे दिलीप सरांचं वाक्य होतं की मी आनंदासाठी नाही तर आनंदाने काम करतो. तर इट काइंड ऑफ अ रेफरन्स टू पॉझिटिव्ह सायकोलॉजी. मग सर त्याच्याबद्दल थोडंसं जर सांगितलं तर. हो, ते माझे एक आनंद, मला खूपच गुरु करावे लागले, कारण मला रितसर शिक्षण घेता नाही आलं. ते आमच्या डोनेशन देण्याची पात्रता नव्हती म्हणून. तर त्यामुळे खूप गुरु करत आलो इकडे तिकडे. मला ज्याचं आकर्षण वाटलं त्या पाहिजे गेलो. तर असे संप्रसाद विनोद म्हणून पुण्यामध्ये एक योगाचार्य आहेत आणि खूप थोर माणूस, मला फारच आवडतं. जसं सावंत सरांच्या सानिध्यात एक शांतता लाभते, विचाराचं इंजिन चालू होतं, तसं त्यांच्याकडे गेल्यावर सुद्धा ते शांत करतात. त्यांनी मला हे सांगितलं होतं की गिरीश, अरे तू किती अस्वस्थ आहेस. तर मी म्हणलं, अहो अस्वस्थ असेल तरच मग निर्माण होणार ना, केव्हाच पाहिजेच वगैरे. ते म्हणलं असं काही नाही, शांततेमध्ये पण करता येऊ शकतं, असं करता येईल तुला. तर म्हटलं बरं बाबा, आता ह्या विचाराशी झुंज घ्या. असं करत करत ते झालं. तर ते म्हणले आनंदानी कर, आनंदासाठी करू नको, आनंदानी कर, जे आहे त्याच्यात आनंदित राहा. आता ते गवसलं तर म्हटलं मग काय माऊलीच झालो आम्ही, असं व्हायचं. तर पण तो प्रयत्न आहे. तर त्यामुळे ती मानसिकता मला, किंवा ते वाक्य ते दिलीप काकांच्या तोंडी दिलं. आता दिलीप काका हे इन इटसेल्फ एक गुरु आहेत, दिलीप प्रभावळकर, की ते ज्या पद्धतीनं निरलस राहतात, ते काही चिटकू देत नाहीत त्या भूमिकेचं, त्या प्रस्थापनाचं. फारच अजूनही त्यांच्यातलं खट्याळपण अतिशय साध्या अशा शाळकरी मुलासारखं आहे. इतकं ताजेपण, म्हणजे निज शैशवाचं जपणे, असं त्यांनी इतकं निगुतीनं केलं आहे की अरे बहार येते त्यांच्या सोबतीमध्ये, संगतीमध्ये. तर त्यांच्या तोंडी मुद्दामून ते वाक्य दिलं म्हणजे जरा सार्थ वाटेल अशा अर्थानं. तर ते मसालामध्ये, आणि ते मसाला ज्यांच्या आयुष्यावरनं प्रेरित आहे ते कथानक, तर ते जे हुकमीचंद चोरडिया म्हणजे भाऊ, तर ते तर अवलियाच होते. त्यांच्या ठाई ही सर्व आत्ता जे मी म्हणतोय ना, उजवे म्हणू नका, डावे म्हणू नका, गरीब म्हणू नका, श्रीमंत म्हणू नका, स्त्री म्हणू नका, पुरुष म्हणू नका, सगळ्याला आपलं म्हणणारा माणूस होता, जणू गाडगे बाबाच. आणि त्यांनी काय केलं, तो व्यवसाय उभा केला. व्यवसाय उभा केला तो कसा केला, खरं सांगत की अहो सॉरी माझ्याकडे पैसे नाहीत बरं का, तरी पण द्यायला का मला मिरच्या, असं म्हणत भ्रष्टाचार न करता तुम्हाला व्यवसाय उभा करता येतो, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न म्हणजे मसालाची संहिता. आणि त्याचा नंतरचा अनुभव म्हणजे MKCL, ही अनुभूती. असो. सर नमस्कार. हो. मी कोमल सिंग. तुमचे सिनेमा बघितले, जसं देऊळ, हायवे, मसाला, आणि आज तुम्ही इथे वास्तव परंतु भयावह स्थितीबद्दल खूप सुंदर पद्धतीने सत्यता सांगितलीत. तर आमच्यासारख्यांनी आता नेमकं जगावं कसं याबद्दल तुम्ही सांगावं. या परिस्थितीमध्ये. अहो काय राव, अच्छा म्हणजे माझं इथं गंगापूर रोडला आश्रमात टाकावं लागेल तुम्ही. थांबा पाणी पितो. मला
शोष पडला हो, शोष पडला. पण खरंच आहे हो, जगावं कसं हा पडतोच आहे प्रश्न, नाही का? पडतोय प्रश्न, अगदी खरं आहे. पण उत्तर काय नाही बुवा आत्ता तरी. असं रेडीमेड आणि उत्तर कसं काय कोणाचं कोणी दिलं तरी घेऊ नका, असं मी अजिबात घेऊ नका. जगावं कसं हा स्वतः सोडवायचा पेपर आहे. तो फुटला तरी नको आपल्याला, कुठली कॉपी नको, काय नको, पण आपण हा प्रश्न तसाच लावला पाहिजे खरा. आणि मग त्या प्रश्नाच्याच तुम्ही मागोवा घेत गेलात ना, मग तुम्हाला हे दिसायला लागतं. आणि मग तुमच्यातली जर तुम्ही इतका विद्वेष करणार असाल, सातत्याने सारखे गटतट मांडत असाल, तर ती ज्ञानेश्वराची करुणा कुठून येणार आहे? जो जे वांछील तो ते लाहू. तर ते कसं काय, म्हणजे हे वाक्य ही फक्त काव्य प्रतिभा नाही आहे, अनुभूतीतनंच काहीतरी आलेलं आहे. ज्याने मला त्रास दिला त्यालाही मी माझं म्हणतो, यासारखं आता ह्या इकडे जाण्यासाठी वाटतं धरूया. तर तशा अर्थानं मला असं वाटतं की आपले आपले प्रश्न सोडवावेत. आपण जगावं कसं हा प्रश्न आहे, जो वेगवेगळ्या काळामध्ये मला असं वाटतं होताच. आणि त्या वेळेस त्या माणसांनी त्याची उत्तरं जी शोधली त्याचे जुने पेपर आहेत, पण म्हणून तेच परीक्षेत येतील असं नाही. आणि म्हणून मला असंही वाटतं की ते रेफरन्शियल राहण्यामध्ये, म्हणजे एका काळानंतर मला असं वाटायला लागलं की आता पुरे हे वाचन, म्हणजे वाचन जर केलं खूप, तर ते प्रत्येकाने प्रत्येकाचं एक चिंतन केलेलं आहे आणि ते मांडलेलं आहे. आणि ते खूप तुम्हाला आवडतं, काय लुभावतं, असं सगळं छान आपलं वाटतं, असं सगळं होतं. पण मी जे जन्म घेतलेला आहे, तर त्या अर्थानं त्याचं रूप दिसण्याच्या करता मला काहीतरी करावं लागेल, विचार करावा लागेल, प्रकट व्हावं लागेल. तर ते करूया. नमस्कार सर. तुमचं जे काही आत्ता मी पाहतीये, इतका जवळचा सामान्य माणूस आमच्यातला, आणि म्हणून तुम्हाला मी एक मोठा प्रश्न विचारते की आमिर खान, नाना पाटेकर, अन्नासपुरे, तुम्ही एवढ्या 4 चौकोनातले, 4 दिशांना असलेले चौकोनातली माणसं एकत्र येतात आणि काम करतात, त्यावेळेला तुम्हाला त्रास नाही झाला का हो? म्हणजे मी जेव्हा म्हणजे माझं स्वतःचं वैयक्तिक असं आहे की मी मूक होत जाते, मी लढू नाही शकत आहे, एकटी आहे असं माझं स्वतःचं असं एक हे व्हायला लागतं की मी एकटी आहे, नाही लढू शकत मी याच्यावर. तर तुमचा अनुभव काय आहे की हे 4 वेगवेगळे हे घेऊन तुम्ही जेव्हा त्यांच्याबरोबर काम करता, त्यावेळेला तुम्ही उत्साहाने काम करता का माझ्यासारखे मूक होतात? नाही, मी मूक होतो वेगळ्या अर्थाने, की म्हणजे काय म्हणतात, मी पण वेगळ्या अर्थानेच मूक होते, पण धुमसत राहते आतून. अच्छा, नाही ते धुमसणं म्हणजे मनावरच्या आघातच आहेत माझ्या. हो, बरोबर. बरं, कळलं. नाही, मला म्हणजे ह्या पर्टिक्युलर लोकांचं काम आणि त्या कामाशी माझा जो काही काय माझी जी काही गळाभेट झाली, त्याच्यातनं मला तर तेथे कर माझे जुळती असं झालं. आणि ते बहुतेक वेळा तो भाव माझ्यात येतो, कारण माझ्यात मुळात इतकं न्यून आहे की ते पार करता करता, त्यामुळे कोणी जरा बरा माणूस भेटला की माझे हात जुळतात. तर आमिर खाननी तो जो काय पाहण्याचा प्रश्न हातात घेतला, ते आमिर खान यांचं मोठेपण की त्यांनी त्याला संस्थात्मक पाठबळ आणि ते सगळं उभारणं केली. पण डॉक्टर अविनाश पोळ आणि सत्यजित भटकळ ही 2 माणसं आहेत त्याच्या पाठीमागं, आणि त्यांनी फार निगुतीनं त्याला आकार दिला, त्याला एक कार्यक्रम दिला, त्यातली व्यवस्था पारदर्शी राहील या संबंधाने चिंतन आखणी केली, जगभरात काय पद्धतीने पाण्याबद्दल काम केलं याचा मागोवा, धांडोळा, अभ्यास सगळं केलं, आणि मग काहीतरी एक कार्यक्रमाची रचना केली. मुख्य म्हणजे कृती कार्यक्रम, आणि त्यातनं बदल झाले जे म्हणजे अनुभवाला आले, आणि त्यामुळे ते हात जोडले गेले की बरेच प्रश्न आहेत, बरंच काहीतरी वास्तव म्हणजे समजा भयावह आहे, त्रासदायक आहे वगैरे वगैरे. तर मी माझं पाऊल टाकतो, मी माझा एक खड्डा आपल्याला माळावर करायचा आहे असं त्यांना सांगण्यात आलं मंडळींना. ते सांगत मी महाराष्ट्रभर खेड्याखेड्यात फिरलो, आणि लोकांनी खूपच कितीतरी प्रश्न विचारले, वेड्यात काढलं. म्हणजे तुम्हाला काय म्हणे आता, एक तर मस्त मामा म्हणले असे निवांत बसले होते, ते म्हणले तुम्हाला आता गाडी आहे का परत जायला? म्हणलं हो आहे. AC असेल? म्हणलं हो AC आहे. बरोबर आहे, मग आम्ही करतो माळाव खड्डे.
आणि मला तोपर्यंत कळतच नव्हतं काय की मग मला ते चपराक जाणवली. म्हणलं मामा असलं काय नाही, मी येतो म्हटलं, चला खड्डे करू. हां, मी पुढं येऊस तो खड्डे करू लागलो माळावर. मग बसले. मग त्यांनी पाठीवर हात फिरवला. ते म्हणले बोलणारे खूप येतात, करणारे नाही. म्हणलं हे काम तसं नाही आहे. पाणी फाउंडेशनचं करणारं काम आहे, ते तसं केलं त्यांनी. तसंच नाम फाउंडेशनचं पण आहे. हे मकरंद म्हणा, नाना म्हणा, ते जी माणसं काम करतायत ती जेवढं होता होईल आपल्या परीनं तेवढं करण्याचा प्रयत्न करत आहेत. मग त्याच्यात ॲग्रिगेशन आहे, मग त्याचं गोळा करणं आहे, समाजातला जो चांगुलपणा आहे तो, जी सज्जन शक्ती जे काय म्हणता येईल त्याला, ते सगळ्याचं एकत्रीकरण करून ते कार्याला लावणं आहे. अशी खूप लोक काम करत आहेत. म्हणूनच आपण अजूनही असे गाठीभेटी आपल्या होऊ शकतात. तर त्यामुळे त्यांनी तर खूप ऊर्जा मिळते. ते चांगलं आहे काम. नमस्कार गिरीशजी, धन्यवाद नाशिकमध्ये आल्याबद्दल. मला हे विचारायचं की इन्फॉर्मेशन ओव्हरलोड जे आपण आत्ता सध्या फेस करतो आहे, आणि मी पण त्याचा एक विक्टीम आहे की अँड्रोमेडा गॅलेक्सी ही मिल्की वे गॅलेक्सीवर टक्कर होणार आहे. हा व्हिडिओ बघत बघत मला छान झोप येते आणि त्याची माहिती मला ऐकत पण छान वाटतं. तर हे जे इन्फॉर्मेशन ओव्हरलोडकडे जाणारी दुनिया ही विनाशाकडे जाणार आहे की पुढे जाऊन आपण अज्ञानात सुख आहे हे आपण आपल्याला रिअलाईज होईल आणि जग हे कुठेतरी ह्या मार्गाला जाईल. म्हणजे जसं गांधीजींनी सांगितलं खेड्याकडे चला, तर अशा जीवनाला आपण आत्मसात करू की हे असंच विनाशाकडे जाणार आहे जसं AI वगैरे नवीन येत आहे. तर ह्याबद्दल मला थोडंसं आपल्याकडून माहिती मिळेल तर बरं होईल. बापरे, अहो मला एक जे कळलंय ना ते मी मित्रा, तू तरुण असल्यामुळे अरे तुरे म्हणतो, बाकी काय नाही. तर माणसाला भाकीत नावाची गोष्ट करता येत नाही बरं का, म्हणजे असं माझी समजूत आहे. तो आपलं करत राहतो. प्रेडिक्शन नावाची गोष्ट माणसाच्या परे आहे हो. तर त्यामुळे आणि विनाशाच्या गोष्टी कशाला कराव्या माणसानं, केवढीच आहे तो, त्याचं काय मग दूर. ते देऊळमध्ये मी तो संवाद लिहिला होता की ठिपक्यासारखा आहे आपण. तर एका ठिपक्याने कशाला काय वल्गनान, कशाला भाकीतं करावी. त्यांनी आपलं त्याचं अवकाश बघावं, ते चांगलं करण्याचं, सुसह्य करण्याचा प्रयत्न करावा. आता हे सुद्धा काय आजकाल जे भ्रम माध्यमांनी विकणं सुरू केलं आहे की ते कधी तुम्हाला असा भ्रम देतात की बाबा हे सगळंच आता प्रलयच होईल, कधी असा भ्रम देतात की सगळा स्वर्गच आहे. ते वाटेल ते करू शकतात. इतके आम्ही परावलंबी झालो आहोत. ते न होऊ देता जर स्वतःच्या कयात राहिलो, कुठलाही बाबा बुवा नाही अथवा मोबाईल पण नाही, कुठला राजकीय पक्ष नाही अथवा कुठलं काय म्हणूया विशिष्ट वस्त्रधारी माणसं नाही, असं जर केलं आपण कळप नाही, तर व्यक्तिठायी त्याची उकल चांगली होईल. आणि त्या व्यक्तीने काय करावं, मैत्र जोडावं. समानधर्मी नसले तरी सुद्धा वेगवेगळ्या लोकांशी मैत्र करत जावं. संपला विषय. मग जेव्हा विनाश येईल तेव्हा सगळ्यांचं होईल ना. टायटॅनिक सगळंच बुडेल, बुडून टाकू काय त्याला एवढं. आणि मृत्यूचं ते काय भय, म्हणजे काय कशासाठी, त्यासाठी तो विहीर सिनेमा केला होता. माझी चित्रपट बघा. आम्ही एवढं जीव तोडून पूर्वीच करून ठेवलेलं ते तुम्ही बघायचं नाही आणि आता प्रश्न विचारायचा हे काय बरं आहे का. नाही जरा थोडंसं विनोद वेगळा, पण काय भय बाळगायचं त्याबद्दल. तर मैत्र वाढवूनच भय कमी करता येईल असं वाटतं. पुढचा प्रश्न घ्या. सर नमस्कार, मी वृषाली गुजराती शेख बोलते आहे. जे तुम्हाला आज दुसरी भेट आहे आपली ही, आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा बघतो आम्ही, जेव्हा भेटतो तेव्हा ते वळूमधला जीवने आम्हाला आठवतो. आणि ते म्हसाड घेऊन चालले ते डायलॉग खूप छान आहे पाठीवर हिरोईनला जेव्हा घेऊन जातात. आणि पाणीबद्दल मला एक सांगायचं होतं की पाणीचं आम्ही पण सोबत तेव्हा होतो काम, आणि जलमित्र म्हणून पहिले आम्ही दोघं जण होतो, हजबंड वाईफ. तेव्हा तिकडून स्पेशल आम्हाला इन्व्हिटेशन होतं जेव्हा पुण्याला कार्यक्रम होता ऑगस्ट महिन्यात एक 3-4 वर्षापूर्वी. तर मला प्रश्न हा असा आहे की इंटरकास्ट जे आता मी गुजराती आहे, मिस्टर रजाक शेख आहेत, आणि जेव्हा लग्न होऊन तर आता 15-16 वर्ष झाले, तेव्हाचा काळ आणखी वेगळा होता आणि खूप ॲप्रिशिएशन आम्हाला खूप छान मिळालं तेव्हा. पण आता खूप कॉम्प्लिकेशन, म्हणजे जेव्हा जेव्हा कोणाला भेटू तेव्हा पहिले त्यांच्या चेहऱ्यावर हे प्रश्न असतात की का केलं तुम्ही. तर मला हा शॉर्टमध्ये प्रश्न विचारायचा होता की थोडं समाधान तुम्ही करावं की इंटरकास्ट मॅरेज जे असतील इन फ्युचर त्यांना कसं भवितव्य असेल, म्हणजे करावं की नाही येणाऱ्या काळात. कारण की लोक हा प्रश्न आम्हाला विचारतात सर ॲक्च्युली की आम्हाला कसं असेल, आम्ही करू की नाही, आम्हाला गाईड करा म्हणून.
खूप, कारण की सर येणार खूप जास्त आता कॉम्प्लिकेशन जास्त वाढलेत म्हणजे नाही कसं समाजाची स्थिती कशी असेल कारण बरं, हो बरोबर आहे तुमचं, मी समजू शकतो. फक्त आणि तुमच्या मोठेपणाचा आदर करतो की तुम्ही मला या योग्यतेचं समजलं, पण सगळ्याची उत्तर माहिती मार्गदर्शन, हो. नाही आहेत सगळ्याची उत्तरं. पण मी तुम्हाला एक वेगळं सांगतो. एक बरं का, आम्ही कवितांचा एक कार्यक्रम करतो, त्याच्यामध्ये एका पंजाबी कवीची कविता आहे, त्याचा भावार्थाने फक्त उद्धृत नाही करत, फक्त सांगतो की तो घाबरलेला आहे. त्याला हे समाजाचं वास्तव जे काही आहे, जे समोर येते त्याच्या, ते एकदम कानकोंडलं करतं आहे. त्याचा जीव एकदम घाबराघुबरा होतो आहे आणि तो घरात येतो आणि त्याला दुःस्वप्न पडतायत की अरे आपली बायको तर एकटीच आहे घरी. हो, धावत पळत तो जातो. हे सगळं कवितेतलं वर्णन आहे. तो जातो, बघतो आणि बायको सुखरूप आहे, वा वा वा, बरं झालं, हुश. इतकंच नाही, ती चांगला स्वयंपाक करते, वा वा, बरं बरं, वगैरे वगैरे. असं सगळं त्याला पाहून एकदम हुश होतं. आणि मग तो बायकोला म्हणतो, अगं काय सांगू, खूप वाईट स्वप्न पडलं बहुता, कारण असं आपण चहूबाजूनी लांडग्यांनी घेरले गेले होतो आणि ते आपल्याला फाडून खाणार होते वगैरे. तर ती हसते आणि ती म्हणते, तुला खरंच तू दमला आहेस. आम्ही नकारात्मकता इतकी साठवून त्याचं पण एक कुरूप करून ठेवतो ना. तर ती बायको असं पुढे म्हणते की अरे कोणी नाही, बघ जरा आजूबाजूला, तू ज्यांना लांडगे म्हणतोयस ना, आपले शेजारी भाऊबंदच आहेत ते. हां, देऊन बघ त्यांना आपल्या विश्वासाचा चेहरा. हे वाक्य मला फारच महत्त्वाचं वाटतं. आम्ही विश्वासाचा चेहरा देत नाही होतो. आम्ही विश्वास ही टाकायची गोष्ट आहे, त्याच्यामध्ये कृती आहे. तर आम्ही ती प्रतिक्रिया म्हणून माझ्यावर विश्वासच नाही त्याचा उरला, अरे तू टाक ना. तर अशा अर्थाची प्रक्रिया जर आम्ही करत राहिलो की आम्ही विश्वास टाकणार आणि होऊ दे घात. असे किती घात होतील आणि झालाच घात माझा तर मी कोण आहे, म्हणजे माझी काही कहाणी होणार नाही घात झाला तर, ठीकच आहे. तर अशा अर्थानं मी विश्वास टाकावा आणि सगळ्यांवर टाकावा. आणि त्याच्यामध्ये खरोखर म्हणजे मी कित्येक लोकांना माझ्या ह्या असे जे तळ्यात मळ्यातवाले इकडचे तिकडचे आहेत ना, तर त्यांना इकडच्यांना मी ते असं विचारतो की तुम्ही एवढा तिरस्कार का करता, प्रत्यक्षात तर तुम्ही वागत नाही आणि ते भेटले तर खूप गळामिठी घेता. तिकडच्यांना तेच विचारतो. ते परस्परांचे चांगले मित्र पण असतातच. म्हणजे तुम्ही सगळे घरीदारी आम्ही हे पाहतो होतो असतो. आम्ही काहीतरी आमच्या डोक्यामध्ये कोणीतरी कान भरले, तो मोबाईलसारखे कान भरतो. तर कान भरले की आम्ही काहीतरी विपरीत वागतो, कारण आमच्या मनाला मार लागला. आम्ही स्वतंत्र विचार करू धजत नाही. आम्ही स्वतंत्र विचार करावा, माझा करावा, बस. मग तो कशाही संदर्भातला असो. आणि जग मला सतत म्हणत राहील की गड्या तू इकडे चल, फुकट साखर मिळते, तिकडे चल, फुकट वरदान मिळेल, मुक्ती मिळेल, काय वाटेल ते मिळेल, 2 शर्टावर 3रा फुकट मिळेल, मी जाणार नाही. मी माझा कौल घेईन. मला जर शर्ट हवा असेल तरच मी जाईन. म्हणजे मला म्हणायचं असं की तो निर्णय तुम्ही घेतला पाहिजे. व्यक्तीनी तो स्वतंत्र विचारानं, स्वप्रज्ञेनं जर तो निर्णय व्यक्ती घेत राहील तर हे कळपांची प्रस्थ कमी होतील. प्रत्येक व्यक्तीच्या मतदानाच्या त्या अधिकाराचा दरारा परत पुनर्स्थापित होईल. तो होतच नाही आता, कारण सहजगत्या मी तुमचे कान भरू शकतो, सहजगत्या मी तुम्हाला कळपात रूपांतरित करू शकतो. तुम्ही माणसं कुठं उरता, असं झालेलं आहे ना आपलं. तर असो, तर देऊन बघूया आपल्या विश्वासाचा चेहरा इतरांना. नमस्कार सर, मी विवेक उपासनी. आपण आपल्या चित्रपटाद्वारे अनेक सामाजिक संदेश दिलेले आहेत. तर आपल्याला असं नाही वाटत का बा चित्रपटसृष्टी याच्यात कुठेतरी कमी पडते? हा एक माझा पहिला प्रश्न आहे. कशात? सामाजिक संदेश देण्यामध्ये. तुमचे जे चित्रपट आहे त्याच्यातून अनेक सामाजिक संदेश तुम्ही दिले, समाजापर्यंत ते पोहोचले. तर चित्रपटसृष्टी ही याच्या दृष्टीने कुठेतरी कमी पडते का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की बा एक गिरीश कुलकर्णी सरांकडे एक आयकॉन म्हणून आम्ही जेव्हा बघतो, आणि जेव्हा तुम्ही आत्ता तुमचा हा एक समाज जो बदलाचा वगैरे प्रवास वगैरे सांगितला, तर तुम्ही सुरुवातीलाच बोलले आणि 2 वेळा तुम्ही बोलले किंवा मी कुठेतरी थकल्यासारखं वाटते किंवा माझ्या मनात भय. तर हे भय गिरीश कुलकर्णी यांच्या स्वतःच्या मनातलं एक सामाजिक भय तुम्ही त्याद्वारे प्रगट करताय, असा माझा एक प्रश्न आहे आपल्याला. हो, पहिलं म्हणजे आता नाही, मी माझं सांगतोय. मला समाज म्हणून जे चित्र बाजूला दिसतंय ते पण मी बोलण्याचा प्रयत्न केला ओघात, त्याच्यात त्याची आलीच ही की
मला व्यक्तीला घाबरल्यासारखं केव्हा होईल, जेव्हा समाज तिला विश्वास देऊ शकत नाही तेव्हा, बरोबर की नाही? आणि व्यक्ती समाजावर विश्वास टाकत नाही आहे तेव्हा. आता ही जी अविश्वासाचं जे काही वातावरण तयार झालं आहे ते लांघून पुढे जायला हवं. त्या संबंधाने प्रयत्न घडायला हवेत. जे प्रयत्न म्हणजे हे आमच्या MKCL तर्फे वेगवेगळे जे प्रयत्न चालतात शेतकऱ्यांशी संवाद होण्याचे. आता IT मध्ये काम करण्याने काय करायची उठाठेव खरं तर, पण ते करतात. किंवा हे पाणी फाउंडेशनचं, तर ती तिकडे दिल्ली मुंबईत बसणारी माणसं ती जातात ना खेड्यात, ते करतायत. आता गटशेतीचा त्यांनी मोठा कार्यक्रम राबवला आहे, तो महाराष्ट्रभर त्याला हे होतं आहे. आणि मग काय होतं की राजकीय व्यवस्थेला पण तिथे पण चांगली माणसं काही ना काहीतरी असतात किंवा त्यांचे कोपरे चांगले असतात. ते त्याला काय आपण खरोखर हेतूविरहित गेलो आहे, चांगला हेतू ठेवूनच गेलो आहे रात्र, तर तेव्हा तिथेही मदत मिळू शकते. असा एक दृष्टिकोन एक तर पहिली गोष्ट ठेवावा. दुसरी गोष्ट, कलेनी संदेश फिंदेश देऊ नये. चित्रपटांनी संदेश कशाला द्यायचे? ते काही पॅम्पलेट आहे, पॅम्पलेट काढावं आणि मग ते लिहावं. आता वर्षानुवर्ष आम्ही संदेश देतच आलो एकमेकाला, नेहमी खरे बोलावे. कोण बोललं? कोण नाही बोललं. अहो गाडगे बाबा इथे होऊन गेलेले सगळ्यात मोठे हिरो. मला तर इतके ते भारी वाटतात. आणि माझा आवडता पिक्चर होता तो गाडगे बाबा. लहानपणी मी पाहिलेला पिक्चर. त्यानं मला सिनेमाची खूप भीती होती. एक जातातच कथा म्हणून सांगतो, प्रचंड भीती वाटायची त्या अंधारात थिएटरमध्ये जायची. पण तो काय संत गाडगे बाबाच नाव होतं बहुतेक चित्रपटाचं. तो देवकी नंद, क्या बात आहे, देवकी नंदन गोपाला. अरे काय सिनेमा होता. म्हणजे त्यांनी मला प्रचंड म्हणजे सिनेमाबद्दलचं भय एक तर घालवलं. तर सांगायचं कारण म्हणजे गाडगे बाबांसारखा माणूस या महाराष्ट्रात होऊन गेलेला आहे, याचा आम्हाला कसा विसर पडतो. इतका निरलसपणाने काम करून पुढे जाणारा, त्याची फळं इतरांना चाखू द्यायला हे करणारा असा माणूस तो कृतीतनं करून देणार आहे. अनुभूती देणं हे जे आत्ता मी बोलतोय, तर त्यात संदेश कसा देऊ आता पडत. त्यामुळे चित्रपट ही तर गोष्ट खूप व्यामिश्र, खूप कॉम्प्लेक्स आर्ट आहे. ती समजून घेण्याचा आम्ही प्रवास केला पाहिजे आमच्या समाजानं. म्हणजे उदाहरणार्थ केरळमध्ये सातत्यपूर्णरित्या वेगवेगळ्या विचाराच्या सरकारांना का बरं थारा मिळतो? याचं कारण असं की तिथे चित्रपट साक्षरता खूप चांगली आहे, संवेदनशीलता खूप चांगली आहे. तिथे कसे वेगवेगळे समाज एकत्र शेजार एकमेकाचं परस एकमेकात घेऊन का राहतात समजून घेतलं पाहिजे ना. त्यांच्यामध्ये एवढी स्वीकारशीलता कशी काय आलेली आहे? तर त्यांनी जगभरातले मास्टर्स पाहिलेले आहेत. त्यांच्याकडे चित्रपट फिल्म सोसायटीची चळवळ 60च्या दशकात झाली आणि त्याच्यामुळे तो समाज चित्रपटाबद्दल सजग आणि साक्षर झाला. चित्रपटामधनं मानव्य अनुभूत होतं आणि ते मानव्य विकलं जातं. जर विकलंच जात असेल काही तर, आणि ते जर आम्ही नाही जर टिपणान नसू तर मग असा वाक्यात बसणारा संदेश कधी देऊच नाही कुठल्या चित्रपटानं. त्यानं एक अनुभूती द्यावी असा विचार आहे. नमस्कार सर, मी उद्धव मुरकुटे. सर्वात प्रथम मी अभिनंदन करतो की मी इथं एकटा नाही आहे. एक व्यक्ती म्हणून, समाजाचा एकक म्हणून मी एकटा नाही आहे. जे मी फील करतो आहे स्वतः आता, तेच तुम्ही फील करताय. ते बघून कुठंतरी एक समविचारी माणसं किंवा समदुःखी विचारधारेची माणसं आपण आहोत याचा खूप मला दिलासा मिळाला आहे व्यक्तिशः. आणि 100 विचारांपेक्षा एक कृती श्रेष्ठ असते जे आपलं आहे. तर नुसतं म्हणजे डोक्याचा विचका होणे जे म्हणतो की काय हे चाललं आहे अवतीभोवती, लोक हे असं का करतायत, आपली जी जवळची व्यक्ती आहे ती असा इतका उजवं डावं करून का बिहेव करते, आणि स्वतःचा जो आहे उद्योग व्यवसाय सोडून समाजाला जागृत करण्यासाठी काही गोष्टी कराव्यात असा जो एक स्थायी भाव तयार होत होता, तोच मला कुठंतरी तुमच्यामध्ये दिसला सर. प्रश्न असा आहे की तुम्ही जे काही भूमिका मांडलेल्या आहेत, तुमचं जे विहीर चित्रपट असेल किंवा देऊळ चित्रपट असेल, तर आजच्या समाजातलं जो काही चित्रण जे तुम्ही केलेलं आहे, मला नाही वाटत की याच्यापेक्षा व्यवस्थित कोणी चित्रण करू शकेल याचं. तर अशीच जी पत्र आहेत, चित्रपट आहेत, आपण तयार करावी वर्षानुवर्ष ही विनंती सर. प्रश्न वगैरे काही नव्हता, मला याचं समाधान बोलायला मिळालंय सर. थँक्यू. बरोबर, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मला एक प्रश्न विचारायचा हो, आहे. हो. तुम्ही हे जे मनाला मार लागलाय, हे जे काय हेडिंग दिलंय, ते तुमच्या व्यथेतून आलंय
का तुम्ही समाजाप्रती जी तुम्हाला तुमची जी संवेदनशीलता आहे त्यातनं आला आहे? कारण परवाच मी एक नाटक पाहिलं की आता कसं जगायचं असं काहीतरी त्याचं हेडिंग होतं. तर त्याच्यात ती जी व्यक्तिरेखा दाखवली आहे ती आधी खूप समाजाप्रती अशी डळमळीत तिची भूमिका असते आणि नंतर ती त्या सगळ्या अनुभवातून एवढी बेडर होते. तसं तुमचं झालंय का? बापरे, नाही तसं नाही. अहो काय झालं म्हणजे मनाला मार लागलाय हे वृंदा मॅडमनी त्याला टायटल असं दिलं कारण त्या चित्रपटामध्ये तो प्रसंग आहे. त्याच्यामधला तो जो तरुण राजकीय पुढारी होऊ घातलेला जो कार्यकर्ता ते पात्र जे आहे तो त्याला व्यक्तिगत एक जनरल प्रॉब्लेम आहे. त्याचं लग्न मोडलं आहे वगैरे. लग्न का मोडलं आहे? राजकारणामुळे मोडलं आहे. आणि हे माझं दुःख कोणाला कळतच नाही. तर म्हणून तो डॉक्टरकडे जातो का तर मला स्वप्न पडतात म्हणतो सारखी ते मोडलेल्या लग्नाची. तर तो डॉक्टर बघतो, समजून घेतो, त्याला लक्षात येतं की हे गॉन केस आहेत. त्यामुळे तो म्हणतो बाळासाहेब मनाला मार लागला आहे. तर त्याला जे त्या राजकीय त्या बाळासाहेबला इतकं ते पटतं आणि तो म्हणतो तुम्ही काय काय डॉक्टर आहात म्हणजे तुम्हाला त्याला एकदम भरूनच येतं. तुम्ही अचूक म्हणते ओळखलं तुम्ही मनाला मार लागला आहे. तर तसं म्हणण्याचा विषय असा होता की जे कोण राजकीय म्हणून एक वेश घालून तुमच्या पुढे येतात आणि काही भूमिका मांडतात आणि तेव्हा आम्हाला त्रासदायक वाटतं तर त्यांच्या मनाला मार लागला का ह्याचीच विचारपूस तर करू. त्यांच्याबद्दलही आम्ही करुणेनं आणि मित्रत्वानं संवादाने तिथे जाऊ आणि आमचं नेमकेपणाने जो मतमतांतर आहे ते मांडू आणि त्यांना प्रेमाने सांगू. आपण घरात करतो हे करतोच की नाही का. सगळं कुठं पडतं. आता आमची बायको मी भांडतच आलो तर ते काही म्हणजे तर हे व्हायलाच लागेल. विचार मतमतांतर असलीच पाहिजेत. तर ते करूया पण मनाला माझ्या असा त्या अर्थाचा मार नाही लागला. आपल्याकडे ना वेळेची मर्यादा वगैरे असं नाही काही. सर वेळेची मर्यादा. अनेकांना प्रश्न पडले आपल्याला ऐकल्यानंतर. तर आता शेवटचे 3 प्रश्न आपण घेणार आहोत आणि थेट प्रश्नच विचारावा. हा प्लीज. मनाला मार लागला असं म्हणत असताना त्याचं मलम काय याचं उत्तर आपल्या बोलण्यातून आलं असं मला वाटतं. प्रश्न असा आहे की आपण विविध आता म्हणजे आज जरी आपण इथं बोलण्यासाठी जरी आलेलं असलं तरी आम्ही आज गिरीश कुलकर्णी अभिनेता दिग्दर्शक लेखक या दृष्टिकोनातून आपलं बोलणं ऐकण्यासाठी जेव्हा आलेलं आहोत. तर माझा प्रश्न फक्त एवढाच आहे की आपण विविधांगी भूमिका केलेल्या आहेत पण असं लक्षात आले की गिरीश कुलकर्णी जेव्हा अभिनेता म्हणून काम करतो बेरकी नकारात्मक भूमिका खलनायक म्हणणार नाही मी नकारात्मक भूमिका जेव्हा करतो ती भूमिका जास्त भावते. तर आपल्या बोलण्यातून असं आले की तो आपण उभा छेद दिला पाहिजे समाज व्यवस्थेला. त्या अनुषंगाने आपण तो बेरकीपणा आपण तो भूमिका साकारत करत असताना करता का असा माझा प्रश्न आपल्याला. अवघड आहे. चक्कर आल्या नाही हो. बेरकीपणामध्ये गंमत सांगतो मी तुम्हाला. आपल्यात जे बेरकीपणा का आवडतो म्हणजे बेरकी भूमिका करताना मजा काय येते आणताच येत नाही ते अवसान ना. अवघड आहे ना. माझ्या देहात मला कोणाला का भीती वाटावी माझी. तर आता तुम्हाला व्हिलन हे करायचं आहे की ज्याचं भय वाटेल हो की नाही किंवा अतिशय जे अमानवीच आहे ते कृत्य तुम्हाला करायचं आहे समजा अशा पद्धतीचं काहीतरी खून बिनच करायचं आहे वगैरे वगैरे. तर ते विचारचक्राला पेलतच नाहीत ना या गोष्टी. पण ते पात्र तर साकार करायचं आणि त्याच्यात कन्व्हिक्शन दाखवायचं आहे. तर हे एक आव्हान तयार होतं आणि परत तेच आहे की आता त्या पात्राकडे करुणेनं बघितल्याशिवाय जाता येत नाही तिथपर्यंत. तर ते त्याला आवडूनच घ्यावं लागतं नाही का. त्या वाल्या कोळ्याला आवडूनच म्हणजे मगच त्याच्यात काहीतरी दुसरं होण्याचं ट्रान्सफॉर्मेशन होण्याची शक्यता दिसू शकते नंतर. तर पहिलं ते आपलं स्वीकारावं तर लागेलच. तर त्यामुळे नकारात्मक भूमिका करताना जास्त चॅलेंज असतं आणि त्यामुळे मजा येते. थँक्यू. बरोबर. नमस्ते सर. सर्वात महत्त्वाचं म्हणजे टायटल ऐकून मी ह्या व्याख्यानाला आली आहे. मनाला मार लागला आणि जेव्हा हॉलमध्ये प्रवेश केला तर हॉल कचाकच भरलेला होता. बाहेर उभं राहिले होते काही लोक म्हणजे बऱ्याच जणांच्या मनाला मार लागला हे जाणवलं अजून. तर पायऱ्या चढत होती तेव्हाच नवऱ्याचा फोन आला की कुठे जाते. म्हटलं मनाला मार लागला व्याख्यानाला जाते. तर सहज म्हटलं की तुझ्या काय मनाला मार लागला आहे. म्हणजे इतकं कॅज्युअली आपण मनाला घेतो सगळेच जण घेतो. या समाजापासून आपल्याला बऱ्याचशा गोष्टींमुळे आपल्या मनाला मार लागतो परंतु त्या वेदना दूर करण्यासाठी आपल्याला स्वतःलाच उभं राहायला लागणार आहे हे मला त्या प्रश्नावरून जाणवलं. तर माझा प्रश्न असा होता की बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनाला मार लावतात परंतु त्याच्या पुढे जाऊन आपल्या मनाला मार लागू नये यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तर याबद्दल तुम्ही काय मत व्यक्त कराल सर.
दिलंय. मी अनुमोदन व्यक्त करतो. बरं काय एक शेवटचा आहे यांचा. नमस्कार गिरीशजी. मनाला मार लागला आहे म्हणजे सगळ्याच सामान्य माणसांच्या इथे दिसतंय आपल्याला मनाला मार लागलेला असतो. पण सामान्य माणसं आपण म्हणलं तर की थोडीशी सहनशक्ती पण आता त्यांची वाढली आहे मार खाऊन खाऊन, आणि कदाचित निर्ढावले पण आलं असेल. पण कलावंत म्हटलं की तो संवेदनशील असतो अशी अपेक्षा आहे किंवा आहे. तुम्ही म्हणालात की कलावंत भाबडाही असतो. तर तुमच्या मनाला जेव्हा मार लागला असं वाटलं त्यावेळेला त्याचा आपण 2 दृष्टिकोन बघू शकतो की एकतर त्यातनं स्फूर्ती घेऊन आपण किंवा आव्हान म्हणून काहीतरी चांगलं करू शकतो, किंवा आपल्या अभिव्यक्तीची गळचेपी होते. आपल्याला जे म्हणायचं आहे ते आपण मांडू शकत नाही किंवा आपल्याला मांडू दिलं जात नाही. तर असे 2 प्रसंग तुम्ही सांगाल का की ज्याच्या वेळेस तुम्हाला हे असे 2 अनुभव आले की ज्यातनं तुम्ही स्फूर्ती घेतली आणि अजून मुद्दाम आव्हान म्हणून काहीतरी काम त्यातनं केलं की मनाला मार लागलाय आणि त्यावेळेला तुम्हाला म्हणायचं होतं पण तुम्ही म्हणू शकला नाहीत. असे 2 प्रसंग तुम्ही सांगाल का? खूप मोठा. अहो मी डिप्लोमा केलेला माणूस आहे राव. तुम्ही केवढे मोठे प्रश्न कॉम्प्लेक्स विचारताय. पण ठीक आहे, अनुभव 2 सांगतो. म्हणजे आता उदाहरणार्थ आमच्या शेजारी राहणाऱ्या एक आजी होत्या. इतक्या प्रेमळ, ते दुधावरची साय वगैरे म्हणा, खूपच प्रेमळ होत्या. पण त्या खूपच वेगळ्या भाषेत बोलायच्या बरं का. आमच्या घरात राहायच्या म्हणजे भाडेकरू अशा अर्थानं. तर त्यांचा खोण जीव माझ्यावर. आणि मी खूप लहान होतो, असा किती 3री 4थीत असेल. आणि एके दिवशी त्या गेल्या तर मला कोणी सांगेच ना, काहीच म्हणजे काही आतापत्ता म्हणजे ताकास्तूर लागू दे ना. आणि मी आपला घोकतोय, आजी कुठे, शाळेतून जाऊन आलो वगैरे वगैरे. आजी गायब. आता आजी गायब म्हटलं जराशानी त्रास व्हायला लागला, अडचण व्हायला लागली. आणि मग मला शेवटी सांगितलं आमच्या आत्याने की त्या देवाघरी गेल्या. आणि म्हटलं देवाघरी म्हणजे मला वाटलं समोर तिथं 2 मंदिरं होती छोटी. एक औदुंबराचं झाड होतं, तिथं दत्ताचं एक असं आपलं केलं होतं. मी आपलं तिकडं बघून आलो, अगदीच हाताच्या अंतरा. तिथेही नव्हत्या आणि कोणीच काहीच सांगितलं नाही त्याच्या पुढे. देवाघरी कुठे काय देवाघरी. तर मी वाट बघत बसलो खूप दिवस. मृत्यूबद्दल आमच्याकडे अशी पद्धतच नाही की काय पद्धतीने सांगावं किंवा कसं. आणि त्यातनं प्रश्न पडत गेला की हे काय आहे आणि हे कसं सांगू मी. जर मला सांगायची वेळ आली तर मला कसं सांगता येईल. त्यातनं विहीरची संहिता लिहिली गेली. दुसरी गोष्ट जे तुम्ही म्हणालात की बोलताच येत नाही आहे, की मला असं ओरडून सांगावं असं वाटायचं की हे ओरडिंग काढून टाकावं, हे बिभत्सपणा बंद करा. कुठेही काही तुम्ही करता आहात, कशाला काय तुम्हाला चिन्हांचं उरलं नाही. ॲस्थेटिक्सबद्दल म्हणजे त्याचं रचना सौंदर्याबद्दल तुम्हाला कुठली हे उरलं नाही. शहरं बिभत्स करताय, त्यातले साधे चौक तुम्हाला नीट आखणी करताय वगैरे वगैरे. आणि त्याच्यात भरीच भर म्हणून होर्डिंग लावताय. अहो काय हे म्हणजे असं निषेध तुमचा, खूप राग. आणि हे सगळं बोलता येत नव्हतं. कुठे बोलणार तुम्ही. म्हणून त्याच्यावरती संहिता लिहिली आणि चित्रपट केला. पण परत तेच आहे की तुमचा राग ही प्रतिक्रिया आहे. राग त्या वेळेस आला तर त्याला शांतच करावं लागेल. त्याला नीट परत एका विचारापाशी घेऊन जावं लागेल. ती खरी म्हणजे कृतीकडे नेणारी भावना ठरेल ना. नाहीतर मग असं. शेवटचा प्रश्न हा आता. हो, माझे पाय दुखायला लागले आता. नमस्कार, मी विचारतोय. तुम्ही बोलण्याच्या ओघात म्हणालात की केरळमधलं एकंदरीत चित्रपट आणि हे खूप असा प्रगल्भ आहे. तर माझा त्या संदर्भात प्रश्न आहे की साधारण दक्षिणेकडली राज्य जर पाहिली, NTR असतील, NT रामाराव, किंवा आत्ताचा रिसेंट हे उदाहरण जे आहे विजय, तर ते सहजपणे चित्रपटाच्या माध्यमातून ते राजकारणामध्ये जातात. तिथे त्यांचा उदो आणि इतकी व्यक्तिपूजा होते. मग त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये अशोक सराफ खूप लोकप्रिय आहेत. पण ते जर निवडणुकीला उभे राहिले तर ते निवडून येतीलच अशी म्हणजे इथेसुद्धा कोणाला खात्री नाही. मग हे त्या तुलनेमध्ये, दक्षिणेच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातले जनता किंवा समाज म्हणजे हे प्रगल्भ आहे, व्यक्तिपूजक नाही. आणि त्या दृष्टीनं तुम्हाला काय वाटतं. कारण तुम्ही केरळचं उदाहरण दिलं म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो आहे. नाही म्हणून मी काही त्यांना खूप हे म्हणलं नाही. त्यांच्याकडे जी काही उणीदोणी असतील ते असतील. त्याच्याबद्दल आपण काय आता केरळ डिस्कस करत नसल्यामुळे
मी एक फक्त ओघाओघात आलं की चित्रपट ही किती महत्त्वाची कला आहे आणि ज्याचा आम्हाला थोडासा विसर पडलेला आहे. आम्ही इथे मराठी माणसाने ती तयार म्हणण्यापेक्षा इथे उजागर करून त्याचा व्यवहार करून असतानासुद्धा, असा इतिहास असतानासुद्धा आम्ही चित्रपट आमची सांस्कृतिक गरज अथवा ठेवण बनवलेली नाही, असं त्याचं म्हणणं होतं माझं. असो, पण गेला बाजार हा जो भाग आहे की चित्रपट अथवा कुठल्याही व्यवसायामधला माणूस हा सत्ताधीश होऊ शकतो व्यवस्थेतल्या त्या रितसर मार्गाने जाऊन, त्याच्यात कोणाला काही आक्षेप असायचं कारण नाही. मुद्दा असा आहे की तुम्ही जर ती लोकशाही व्यवस्था जर स्वीकारलेली असेल तर त्याचं त्या संस्थात्मक पालन तो करतो का नाही हा प्रश्न आहे. आणि तो त्या उमेदवारांनी त्याच्यावर मतदारांनी त्याच्यावर वचक ठेवून ते घडवून आणायला हवं असं आहे. पण सिनेमातला हिरो जसा माझ्या कंट्रोलच्या बाहेर आहे, कारण तो पडद्यावर आहे, तसा प्रत्यक्ष समाजातला जो नायक आहे, तो जर नेता असेल, आता नायक नेते हे गणित बिघडलं आहे, पण तरीसुद्धा समजा तो जर नेता नायक असेल तर त्या नायकापाशी माझं म्हणणं ऐकण्याची, त्याला सुनावण्याची सोय असायला हवी, त्याच्यापाशी ती संवेदनशीलता असायला हवी. आणि हे जे नातं गणित आहे, प्रेक्षक आणि त्याचा नायक यांचं नातं, हे जास्त लोकशाहीयुक्त असलं पाहिजे. त्याच्यापाशी ती दानत असली पाहिजे की मी माझ्या प्रेक्षकाचा ऐकतो आणि त्याचा नकार स्वीकारतो, किंवा त्यानं जर मला सांगितलं की तुम्ही हे वाईट केलं तर ठीक आहे, मी ऐकतो असं. आपण आता आपण प्रश्न नाही घेऊ शकत, वेळ आपली संपलेली आहे खरं तर. बरं दादा, एक शेवटचा. सर, हा शेवटचा प्रश्न आहे. चालले कारण तर चित्रपती व्ही शांताराम आहे, यांनी त्यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये एक सामाजिक संदेश दिला होता आणि त्यांना असं विचारलं होतं का तुमच्या ह्या चित्रपटातून समाज बदलणार आहे का? तर त्यांनी त्याचं उत्तर दिलं होतं का पीपल आर सो वाईज दे चेंज देमसेल्स. करेक्ट. तर आता तुमचे चित्रपट जे बनवता तुम्ही, त्यामध्ये उर्मी किंवा तुमची जी प्रेरणा आहे किंवा त्यामागचं उद्दिष्ट काय आहे हे आम्हाला माहीत पाहिजे. हां, पूर्वी उद्दिष्ट ती सांगितली की त्या वेळेस पडलेले प्रश्न, त्याची उत्तरं शोधायचा प्रयत्न केला आहे. स्वातंत्र्य नावाच्या कल्पनेविषयी पडलेले प्रश्न तरुण वयात पडले होते, ते वळू या संहितेतनं मांडले. मृत्यूबद्दलचा प्रश्न होता, मृत्यू म्हणजे काय, त्याच्याबद्दल विहीर नावाची संहिता लिहिली. मग श्रद्धा म्हणजे काय, फेथ, त्याच्याबद्दल प्रश्न होता, त्याच्याबद्दल देऊळ नावाची संहिता लिहिली. म्हणजे देव नावाची संस्था आणि आमचं काय नातं आहे ह्याचा प्रश्न उलगडा करायचा प्रयत्न केला देऊळ नावाच्या संहितेत. मग हायवे नावाचा प्रश्न होता, त्याचं आयुष्याचं प्रयोजन, आमचा हा प्रवास चालला आहे त्याचं काय गंतव्य काय, असा एक प्रश्न होता की हे नक्की काय चाललं आहे, ही यात्रा कुठं चालली काय आहे, त्याच्याबद्दल प्रश्न हायवे नावाच्या संहितेतनं विचारला. असं आहे. किंवा सचोटीनं धंदा करता येऊ शकतो का, सचोटीनं श्रीमंत होता येऊ शकतं का, असा प्रश्नाचा मागोवा घेणारा मसाला चित्रपट तयार केला. लहान मुलांचा एक चित्रपट तयार केला. तर असे त्यावेळेसचे प्रश्न घेऊन थँक्यू सो मच. मला इतक्या संयमाने ऐकून घेतलं. कुणादुणं चूकभूल द्यावी घ्यावी, मला कोणाच्या भावना वगैरे दुखावल्या चुकून माकून असतील तर त्याबद्दल क्षमस्व. ट्रोलिंग करू नये, थेट येऊनच शेणबिण टाकावं. कारण मी सोशल मीडियावर नाही, त्यामुळे ते मला वाचता येणार नाही, म्हणून बाकी काय नाही. असो. आणि परत एकदा वृंदा मॅडमचं खूप खूप आभार. त्यांनी संधी दिली म्हणून तुम्हा गुणीजनांसमोर चार बोबडे बोलण्याचं एक धारिष्ट्य मी केलं. सावंत सर इथे आले आणि माझा दिवस सजला. सो थँक्यू सो मच फॉर ऑल दिस. कृतज्ञ. नमस्कार.